तुमचं हो. बारीक करत हो वहिनी करिअर निवडायचं सर्व पार्टिसिपेंटना विनंती आहे की साऊंड ऑफ करा सगळ्यांनी, ऑडिओ म्यूट करा. अगं थांब ग, चालू होते. सगळ्यांनी त्यांना ती व्हिडिओ ऑफ करा माझ्यासाठी. असं धरून बरं कसं असं आपलं व्हिडिओ ते गादीवर बसून किती बोल काढलं. Banagoswami sir, please mute all participants.
ठिकाणी पण आहे. करू दे का थांबायचं पाच. काय हॅलो, मी माझा भाव आहे म्हणून सांग का? ओम ए ओम आम्हाला दिसते स्क्रीन. हा. नमस्कार, मी प्राध्यापक स्वप्नील कंडाळे सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करतो. न्यू सातारा कॉलेजच्या आपल्या या करिअर गायडन्सच्या कार्यक्रमामध्ये मी सर्व आपल्या विद्यार्थी मित्रांचं, जे पालक उपस्थित, जे शिक्षक असतील त्या सर्वांचं मी आपापल्या घरी असतात आणि आपल्या परिवाराची काळजी घेत असतात. तर आपण जो करिअर गायडन्सचा या इथे आज आपल्या जे स्पीकर लागलेले आहेत, जे वक्ते लागलेले आहेत, त्या सर्व वक्त्यांचं मी थोड्या इथे इंट्रोडक्शन देत आहे. तर आजच्या कार्यक्रमाला आपल्याला लाभलेले जे स्पीकर आहेत माइंड लाईफ कोच या CEO आहेत, जे एनर्जी प्रॅक्टिशनर आहेत, मोटिवेशनल स्पीकर आहेत, फॅमिली काउन्सिलर आणि वेलनेस कन्सल्टंट जे आहेत, आणि एक प्रकारपेक्षा जास्त सेमिनार आपल्या करिअरमध्ये व 200+ वर्कशॉप ज्यांनी आजपर्यंत विविध संस्थांमध्ये, विविध कंपन्यांमध्ये दिलेले आहेत, अशा आपले गेस्ट श्री नानासाहेब साठे सर यांचं आज आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहे. ज्यांनी 6 लाख लोकांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना व विविध कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना आजपर्यंत सेमिनार आणि काउन्सिलिंग केलेलं आहे. असे आपण सर्व विद्यार्थी जे कोणी उपस्थित स्टाफ असतील त्यांनी पुढील 1 तास कार्यक्रमाचा लाभ घ्यावा
कंडळे सरांची स्क्रीन का नाही दिसत? स्क्रीन का दिसत नव्हती आम्हाला? तुमची स्क्रीन का नाही दिसत? तुम्हालाच त्यांनी हे करायला पाहिजे होतं. सर बोलायला लागले. हॅलो. हा सर्व पार्टिसिपेंटचं मी न्यू सातारा पॉलिटेक्निक तर्फे स्वागत करतो. मी सर्वप्रथम आज येथे नमूद करू इच्छितो की या प्रोग्रामला अजून विद्यार्थी जॉईन होत आहेत, पार्टिसिपेंट येत आहेत, पण आपण वेळेचं एक लिमिट दिल्यामुळे आपल्याला वेळेत हा कार्यक्रम चालू करावा लागतोय. तर सर्व पार्टिसिपेंट आज या कार्यक्रमाला जॉईन झालेले असतील. मग ते माझे 10वीचे पास झालेले सर्व विद्यार्थी मित्र असतील, काही पालक असतील, काही शिक्षक असतील आणि इतर सर्व जे पार्टिसिपेट झाले त्या सर्वांचं मी न्यू सातारा पॉलिटेक्निक कॉलेजतर्फे हार्दिक स्वागत करतो. आज विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जे स्पीकर लाभलेले आहेत, तर ही इज रिनाउंड पर्सनॅलिटी अँड as our professor Kandare sir introduced him, and we are very much eager, Sati Sahib, to listen you. And once again I will welcome you all, and this is the our first Zoom online career guidance program. And without taking much time, I will hand over mic to Sati Sahib, and you can start the program. Okay, thank you, sir. Can you listen me properly, sir? माझा आवाज येतो सर्वांना? Sir, yeah. Yes, audible. प्लीज कुणाचा डिस्टर्ब नाही आला पाहिजे. आवाज सगळ्याचा असेल तर सगळ्याला अनम्यूट करून टाका सर. फक्त माझं चॅनल आहे, माझं त्याला बन गोसावी सर, सगळ्यांना म्यूट करून टाका. सरांचा फक्त म्यूट करून टाका. ओके. हां. तर मित्रांनो, आजच्या प्रोग्राममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. चंद्रभागा तीरीन वसलेल्या ह्या पंढरपूर नगरीमध्ये आपलं जे न्यू सातारा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक आहे, ते अतिशय उच्च दर्जाचं शिक्षण दिलं जातं गेल्या अनेक वर्षापासून. तिथील सर्व मॅनेजिंग कमिटी, विश्वस्त, आमचे मित्र लोंढे सर, सर्व प्राध्यापक वर्ग, त्यांचे सहकारी आणि विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो स्वागत करतो. आणि आजच्या ह्या करिअर प्रोग्राम मी आपलं सुरुवात करतो. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक, लिसन केअरफुली. मित्रांनो, जगातले महान लोक महान का झाले? त्यांच्याकडे क्वालिटी होती, दे आर गुड लिसनर. जेवढे लोक जगात मोठे आहेत, दे आर गुड लिसनर. मला वाटतं पुढचा 1 तास मेबी टर्निंग पॉइंट युअर लाईफ. लिसन केअरफुली. एक एक शब्द, मे बी वन वर्ड कॅन चेंज युअर इंटर लाईफ ऑल्सो. सो आजचा विषय आपला, हाऊ टू चूज द राईट करिअर. व्हॉट इज करिअर? बरेच वेळा आपण करिअर व्हॉट इज करिअर म्हणजे नेमका करिअरची व्याख्या काय? तर करिअरची व्याख्या आपल्याला सांगता येईल, इट इज अ जर्नी ऑन विच पीपल डेव्हलप टू मेक मॅच्युअर अँड इन्फॉर्म्ड डिसिजन. म्हणजे आपल्याला असे लोक तयार करायचे, असे विद्यार्थी तयार करायचे जे मॅच्युअर असतील आणि भविष्यातला इन्फॉर्म्ड डिसिजन म्हणजे ज्या निर्णयामध्ये विचार असेल, भावना असेल, असे विद्यार्थी आपल्याला तयार करायचे. असे एज्युकेशन त्यांना द्यायचं. एज्युकेशन तर सो मेनी, कारण हजारो करिअर ऑप्शन्स आहेत. आपल्याला असे एज्युकेशन घ्यायचं जो विद्यार्थी भविष्यातला एक मॅच्युअर डिसिजन घेऊ शकेल, इन्फॉर्म्ड डिसिजन घेऊ शकेल. हे आपल्या कार्यक्रमाचं आहे. आणि मी प्रथम धन्यवाद देतो न्यू सातारा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक. हा सुंदर असा कार्यक्रम घडून आणलेला आहे. जे आपले ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत, त्यांचे पोटेन्शियल खूप आहे, पोटेन्शियल आहे. त्यांच्या काय गोष्टी त्यांच्या मिळत नसल्यामुळे ते थोडे मागे पडले. मित्रांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी फार फार अतिशय महत्वाचा आहे.
की जो कॉलेजने तुम्हाला एक सुविधा निर्माण करून दिली तुम्ही लिसन केलं. ओके, तर प्लीज नेक्स्ट स्लाइड प्लीज. सर साइड प्लीज, साइड चेंज. हॅलो हा, देर आर 5 स्टेप टू चूज युअर राईट करिअर. तत्पूर्वी आपण एक सुंदर तुम्हाला गोष्ट सांगतो. लिसन करा. अजूनही सर आवाज येतोय, प्लीज आवाज नाही पाहिजे. ओके, एक छोटी गोष्ट तुम्हाला शेअर करतो. व्हेरी इम्पॉर्टंट स्टोरी. एक राजा असतो, त्या राजाकडे एक प्रधान असतो, तो वजीर असतो आणि त्या वजीरचा अकाली मृत्यू होतो. मग राजाला वाटते की आता माझ्या हे राज्यकारभार कोण चालवणार, मला एक हुशार वजीर पाहिजे, प्रधान पाहिजे. तो राजा पूर्ण गावामध्ये दौंडी देतो. आसपासच्या गावातले शेकडो तरुण तिथे येतात जे क्वालिफाईड आहेत. मग राजाला फक्त त्यातले राजा फक्त 3 लोकांना सिलेक्ट करतो. व्हेरी इम्पॉर्टंट स्टोरी. 3 लोकांना सिलेक्ट केलं तर राजा तो म्हणतो त्यांची तुम्हाला एक्झाम, तुमची उद्या एक्झाम घेणार, त्यातून जो क्वालिफाय होईल त्यातून एक सिलेक्ट, इकडे इकडे त्यातून फक्त एक सिलेक्ट करणार आहे. काय करते? सर आवाज बघा कोणाला प्लीज. सर कृपया सर प्लीज कृपया सगळ्यांना अनम्यूट करून टाका. हॅलो हॅलो. हा सर, 1 मिनिट उभे राहा. लेडीज आवाज आला सर मध्येच. कंटिन्यू सर, थँक्यू. ओके मित्र, सहकार्य करा, कोणी मध्ये बोलू नका. 1 तास स्वतःचा द्या, पेशन्स ठेवा स्वतःकडे. थोडासा पालकांना विनंती आहे, मध्ये डिस्टर्ब करू नका. जगातलं महान नॉलेज तुम्हाला शेअर करतोय. आता जे तुम्हाला कुठे मिळणार पण नाही ते शेअर करून थोडं पेशन्स ठेवा. ऐका, 1 तासभर द्या स्वतः, फिजिकली मेंटली करा. ओके, तर तो राजा काय करतो, त्या 3 मुलांची इंटरव्ह्यू घेतो. त्याला म्हणतो ठीक आहे, उद्या सकाळी तुम्ही तुमची इंटरव्ह्यू घेईल. रात्रभर तुम्ही त्यांना एका रूम मध्ये ठेवतो. त्यातले 2 असतात इतके करेक्ट असतात त्यांच्यामध्ये, आपण सिलेक्ट होणार, आपण सिलेक्ट. दिवसभर ते पळतात, अनेक बुक्स आणतात, अनेक ग्रंथ आणतात, दिवसभर अभ्यास करतात, रात्रभर जागून काढतात. उद्या आपली एक्झाम द्यायची, उद्या आपण वजीर बनणार. पण त्यातला जो तिसरा जो असतो अतिशय शांत असतो, डिस्टर्ब होत नाही, तो एका जागी बसतो, सगळ्यांनी 8:30 झोपून जातो. दुसरे मित्र म्हणतो अरे काय बावळट होऊ शकते हा, अरे उद्या एक्झाम आहे, तो काहीच अभ्यास करणार, काय वाचन आहे. तिसरा व्यक्ती झोपून जातो. हे दोघं रात्रभर अभ्यास करतात, सकाळी उजळतो तरी लोक अभ्यास करतात, चर्चा चालली, डिस्कशन चाललेलं असतं. पण राजा काय करतो, त्या रूमला सांगतो एक लॉक आणतो, लॉक, ते लॉक लावतो बाहेर. आणि त्या लॉक मध्ये काही कोडवर्ड असतात, ते कोडवर्ड सोडून ते दरवाजा उघडतो, त्यांनी बाहेर यायचं असतं. हा त्यांचा क्वेश्चन असतो, तो आहे त्याची इंटरेस्ट. ते लॉक लावले असतात, ते काय कोडवर्ड असतात. हे लोक ते कोडवर्ड सोडतात, आपण लॉक काढूया, लॉक काढूया म्हणून चर्चा करतात, अनेक बुक्स असतात. पण हा जो तिसरा जो अति शांत असतो, सकाळी उठतो लवकर, पहाटे 4:30-5 ला मेडिटेशन करतो आणि परत एकदा शांत बसतो. हे लोक म्हणतात हा खरंच बावळट आहे, कळतच नाही. हे दोघांनी रात्र झोपले नाही, त्यांचे डोळे येतात, त्यांना झोप येत नाही, ते डिस्टर्ब होतात, फिजिकली मेंटली डिस्टर्ब होतात. आणि मित्र, हे दोघं ते जाऊन दरवाजाकडे जातात, उघडचा प्रयत्न करतात, दरवाजा उघडत नाही, प्रयत्न करतात. मग हा जो तिसरा उठतो, सरळ बाहेर येतो दरवाज्यातून, बघतो तर तो दरवाजा ऍक्च्युली उघडाच असतो, त्याचा लॉक केलेला असतो, फक्त लॉक अडकवलेला असतो. बघा, व्हॉट इज द मोरल ऑफ द स्टोरी. ज्यावेळी तुमचं मन शांत असतं, त्यावेळी तुम्हाला तुमचं माइंड प्युरिटी असतं, त्यावेळी तुम्हाला सगळ्या तुमचे प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह होतात. ऍक्च्युली राजाने काय केलं असतं, त्या रूमला लॉक केलेलं असतं, फक्त लॉक लावण्याचं बहाणे केलं असतं, एक लॉक अडकवलेलं असतं. पण हे दोघं काय आता लॉक लावल्यामुळे ते रात्रभर प्रयत्न करतात, तरी पण त्यांना काही सक्सेस भेटत नाही. हा व्यक्ती फक्त काय करतो, मेडिटेशन करून, ध्यानधारणा करून, शांत झोपून तो अचीव्ह करतो. हा तो प्रधान, तो वजीर म्हणून नियुक्त होतो.
त्या गोष्टी व्हॉट इज मोरल ऑफ द स्टोरी. जीवनात जेवढं तुम्ही शांत राहा, स्वतःला वेळ द्या, तेवढं तुम्ही लाईफ मध्ये फार पुढे जाल. हे अतिशय. आता ते पहिली स्टोरी ऍप्टिट्यूड. व्हॉट इज ऍप्टिट्यूड? नॅचरल ऍबिलिटी टू डू समथिंग. प्रत्येकामध्ये निसर्गाने एक क्वालिटी दिलेली आहे. बघा बरेच वेळा आईन्स्टाईन काय म्हणतो की, आणि आईन्स्टाईनचं वाक्य मी तुम्हाला सांगतो, हे सुंदर वाक्य आहे आईन्स्टाईनचं. आईन्स्टाईन म्हणतो, एव्हरीवन इज जीनियस, बट इफ यू जज अ फिश ऑन इट्स क्लाइम, इट्स ability to climb a tree, it will live its whole life believing it is stupid. आपली एज्युकेशन प्रणाली आपण काय करतो, जो मासा आहे त्या माशाला जर आपण पळतो झाडावर चढ, तो आयुष्य चढणारच नाही. तसं आपण करतो या मुलांना. तुमच्या ते कॅलिबर आहे, तुमच्या क्वालिटी आहे का? आणि निसर्गामध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये टॅलेंट आहे. जगातला असं एकही व्यक्ती घुसलेच नाही. टॅलेंट आहे, फक्त वेळ आहे त्यात तो टॅलेंट बाहेर काढला पाहिजे. त्यातलं पहिल्या जो नॅचरल ऍबिलिटी टू समथिंग. प्रत्येकामध्ये निसर्ग काही क्वालिटी आपण वेगळं काही केलं पाहिजे. ऍक्टिव्हिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. सेकंड स्टेप आहे हॉबीज, पर्सनॅलिटीज. हॅलो. हा सर, आवाज येतोय. ड्यू टू सम टेक्निकल एरर्स माझी स्क्रीन काय झाली. ओके, कंटिन्यू. थर्ड इज इंटरेस्ट. नो डेव्हलपमेंट ऑफ इंटरेस्ट टिल ड्युरिंग ग्रॅज्युएशन. मित्रांनो, विद्यार्थी जोपर्यंत डिग्री घेत नाही तोपर्यंत त्यामध्ये इंटरेस्ट काय होतो, क्रिएट होत नसतो. फोर्थ आहे ऍबिलिटी. डू हॅव कॅपॅसिटी, सॅक्रिफाईस, हार्डवर्क. तुमच्याकडे आहे का? तुमच्यामध्ये तशी प्रकारची कॅपेबिलिटी आहे का? तुम्ही सॅक्रिफाईस करायला तयार आहे का? तुम्ही हार्डवर्क करायला तयार आहे का? तुम्ही त्या गोष्टी टाइम द्यायला तयार आहे का? आणि पाचवा आहे व्हॉट यू रिअली वॉन्ट टू और व्हॉट इज युअर बर्निंग डिझायर. नेमकं तुम्हाला बनायचं काय आहे, हे अतिशय महत्वाचं. जे तुमच्या आवडीचं आहे, तुमचं बर्निंग डिझायर काय. डू हॅव टू बिकम ए रायटर. तुम्हाला काय लेखक व्हायचं आहे का, पोएट व्हायचं आहे का, पब्लिक स्पीकर व्हायचं आहे का, क्रिएटिव्ह पर्सन व्हायचं आहे का, सोशल वर्कर व्हायचं आहे का, डॉक्टर व्हायचं आहे का, इंजिनियर व्हायचं आहे का, IAS ऑफिसर व्हायचं आहे का, कॉर्पोरेट सेक्टर मध्ये जायचं आहे, मॅनेजमेंट मध्ये जायचं आहे का, टेलिव्हिजन रेडिओ मॉडेलिंग मध्ये जायचं आहे. तुम्हाला नेम फेम पाहिजे का, पैसा पाहिजे. हे अतिशय महत्वाचं आहे. पाचवा जो स्टेप आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तो स्वतःला विचारा की मला नेमकं काय करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे, की ज्याच्यामध्ये तुम्हाला खुशी मिळते. आणि शेवटी आहे सहावं मेंटल प्रिपरेशन. तुमचं फिजिकल आणि मेंटल हेल्थ अतिशय महत्वाचं आहे. जर तुम्ही मेंटली डिस्टर्ब असाल तर लाईफ काय करू शकता. तुम्ही मेंटल डिस्टर्ब असले तर तुमचं शरीर डिस्टर्ब होतं. जर माइंड डिस्टर्ब असेल तर आपलं बॉडी त्याला ऍक्सेप्ट करत नाही. तुम्ही ते निर्णय ते फॉलो करत नाही. पण आपल्या जीवनामध्ये आपण मेंटल पीस असतो. आणि जर तुम्हाला मेंटल पीस ठेवायचं असेल तर पालकांना पण मी अनाउन्स करतो. पालकांना मला सांगायचं, तुम्ही करिअर चॉईस करताना तुमच्या मित्रावर तुमच्या मुलावर तुम्ही बॉदरेश आणणार म्हणतो. त्याला चॉईस त्याला पुढे जाऊ द्या. आज आपण 10% 98% पेरेंट्स आणि मुलं ते डिसिजन घेतात. मग त्यांचे तुम्ही बॉर्डर कुणाला तुम्ही कॉम्पिटिशन करू नका. जगात तुमचा मुलगा जगात युनिक आहे. पालकाला मी अपील करतो, जो तो तुमचा मुलगा आहे, मुलगा असेल की मुलगी असेल, तो जगातला युनिक पर्सन आहे. त्याला तुमच्या शेजाऱ्याशी किंवा मित्र नातेवाईकाच्या मुलाशी कधीही कॉम्पिटिशन करू नका. त्याला काय बनायचं बनवू द्या. बरोबर आहे. पण एवढं जर पालकांनी केलं तर मला त्या मुलाचा स्ट्रेस कमी होईल. तो मुलामध्ये बिकम अ गुड सिटीजन ऑफ इंडिया, ग्लोबल सिटीजन वर्ल्ड. अतिशय महत्त्वाचं. तर हे जे सर आवाज येते मध्ये प्लीज. हॅलो, कॅन आय स्पीक? हा सर, न्यू जॉईन
जे आहे त्यांचा ऑडिओ ऑन राहतोय. इस तरह से. Okay. तर ह्या ज्या 6 स्टेप आहे, ऍप्टिट्यूड आहे, फर्स्ट स्टेप इज व्हेरी इम्पॉर्टंट, सेकंड पर्सनॅलिटी आहे इज ऑल्सो इम्पॉर्टंट, थर्ड इंटरेस्ट आहे इज ऑल्सो इम्पॉर्टंट, फोर्थ एबिलिटी आहे, फिफ्थ what you really want or what is your burning desire, and sixth mental preparation, physical and mental. These are the 6 steps to choose your right career. हे जसं आपण 3 Idiots पिक्चर पाहिलेला आहे, त्यात तो काय म्हणतो, तुम्ही असं फील्ड निवडा ज्यात तुम्हाला आनंद भेटेल, खुशी भेटेल, आणि ते करता तुम्ही तुमचं काम बनणार नाही, तुमचं मजा बनेल. तर आपण असं आपलं फील्ड आपण स्वीकारलं पाहिजे. प्लीज नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर नेक्स्ट स्लाइड. Hello. So what is right path? Very important topic. There are 3 principles to choose the right path. मित्र, तुम्हाला इथे सांगायचं, सपोज तुमच्या जगातली बेस्ट कार आहे, मर्सिडीज बेंझ आहे किंवा BMW आहे किंवा रोल्स रॉयस आहे, परंतु ती ड्रायव्हिंग करताना जर ते रस्ता बरोबर असेल, त्या रस्त्यात खड्डे असतील किंवा समोर तुम्हाला ते दुःख पडलं असेल, दव पडला असेल, तर तुम्हाला ती कार चालवण्यात मजा येणार नाही. तुमची कार जगातली महागडी कार देखील त्या रस्त्याने व्यवस्थित चालणार नाही, कारण ते रस्ता खराब आहे किंवा समोर तुम्हाला दुःख पडलंय, तुम्हाला दिसत नाही. तसं जीवनामध्ये आपण राईट पाथ करताना अनेक पालक, अनेक मुलं डिस्टर्ब आहेत, कन्फ्युज आहेत. काय त्यांना कळत नाही आपण काय करावं लागेल. तुम्ही तर आजच्या एका साचामध्ये 100% सगळं कन्फ्युजन दूर होईल. तुमचा मुलगा किंवा मुलगी, मला खात्री आहे, एक चांगला पाथ पकडेल जीवनामध्ये, ही आवर सी बिकम सक्सेसफुल. ओके. तर त्यातला फर्स्ट सॅटिस्फॅक्शन, आपल्याला जे आपण फील्ड चॉईस केलेलं आहे त्यात आपल्याला समाधान मिळणार आहे का, हे महत्वाचं आहे. अच्छी मत त्यात तुम्हाला समाधान मिळणार आहे, त्यानंतर तुम्ही त्याला टाइम द्यायला तयार आहेत का. आणि आणखी मला सांगायचं, आणखी थोडं जाऊन करतो मित्र, आज आपल्या देशामध्ये, आज आपल्या देशाची लोकसंख्या 130 करोडच्या पार झाली, 130 करोड आपण पार केलेली आहे. जगात आपण सेकंड कंट्री आहोत याच्यानंतर. तर ह्या 130 करोड देशामध्ये जवळजवळ 65% पीपल्स दे आर यंग एज. आपल्या भारतामध्ये तरुणांची संख्या जास्त आहे, ज्यांचं अवरेज एज आहे 34. बघा, आज जपानचा अवरेज एज आहे 49, चायना जवळजवळ 40+ झालेला आहे. भारत हा आज जपानमध्ये ओल्ड एजची संख्या वाढलेली आहे, पण भारत हा सध्या जगात तरुणांची संख्या. पण आज आपल्या देशात तरुण आहे ना, आपला हा तरुण आहे, मग तो मनाला थकलेला आहे, तो मनानं ओल्ड झालेला आहे. आज आमच्या देशामध्ये आम्हाला मनानं यंग असले तरुण जीवन करतात. तिथं तुम्हाला आणखी एक छोटी मी स्टोरी देतो, ज्याने तुम्हाला हा विषय समजेल. मित्र, एके दिवशी एक जर्मन व्यक्ती आणि आपल्या भारतातले रामतीर्थ स्वामी त्यांनी भारताबाहेर फिरायला गेले. एका जहाजामध्ये प्रवास करताना त्यांच्यापुढे एक जर्मन व्यक्ती बसला होता. स्वामींचं वय होतं 30 आणि त्या जर्मन व्यक्तीचं वय होतं 90. लिसन केअरफुली, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट स्टोरी. तो जर्मन व्यक्ती इतका बिझी असायचा, सकाळी तो 5:30-6ला उठायचा आणि चायनीज शिकत होता. चायनीज जगात सगळ्यात आवडीची लँग्वेज आहे चायनीज. तुम्हाला साधारण लँग्वेज शिकायला देखील जवळजवळ 5,000 चित्र यायला पाहिजे, आणि जर तुम्हाला परफेक्ट चायनीज शिकत असेल तर तुम्हाला जवळजवळ 1,00,000 चित्राची भाषा कळली पाहिजे. जगातली सगळ्यात लॅपटॉप लँग्वेज चायनीज आहे, हे शिकायला 10 ते 15 लागतात. आणि तो ओल्ड पर्सन ज्याचं वय 90+ आहे, तो चायनीज शिकतोय ऍट द एज ऑफ 90. बघा, लिसन केअरफुली, यू आर यंग. तुम्ही आता मला वाटतं काही लोक 15-16 वर्षाची मुलं आहेत, लक्षात घ्या. तुमच्यासाठी स्टोरी बरोबर. आणि आमचे स्वामी त्याला विचार बघतात, स्वामी त्या माणसाला बघतो, हा व्यक्ती सकाळी उठतो आणि 12-14 तास तो अभ्यास करतो, चायनीज भाषा शिकत असतो त्या डेस्कवर जहाजाच्या. हा स्वामी त्याला गेले 2 दिवस ऑब्झर्व करतो, तो हा माणूस काय आहे, 90 क्रॉस केले, चायनीज भाषा जगातली सगळ्यात आवड, हा आता शिकतोय, त्याला ह्याचा फायदा होणार आहे. मग तिसऱ्या दिवशी हा स्वामी उठतो, प्रवास समुद्र चाललेला असतो, आणि आमचा रामतीर्थ इंडियन स्वामी तो त्याकडे जातो, त्याला म्हणतो, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, तुमचं वय किती आहे आता. तुमचं 90, आणि तुम्हाला माहित आहे का की चायनीज भाषा शिकायला जवळजवळ 15 वर्ष लागतात. तुम्ही जगणार आहे का. जर्मनीज माणूस हसतो, म्हणतो, मित्रा, मी जेव्हा जन्म मी गेले 90 वर्ष म्हणणारा रोज बघत आलेलो आहे, तर रोज रागामध्ये एवढा व्यस्त होतो की 90 वर्ष मी त्या मनाला देखील चुकवलेला आहे. आता मी एवढं जगातलं महान हाती घेतलेलं आहे, जेणेकरून मी चायनीज शिकवेल आणि चायनीज शिकून आणखी त्याचं नॉलेज मी गेन करेल,
याच्यासाठी मी आज मला एवढं चांगलं काम केलं, निसर्ग किंवा परमात्मा किंवा खुदा किंवा गॉड मला आणखी वर्ष 10 वर्ष नक्कीच वाढवून देणार आहे का, तर त्याची तू काळजी करू नको. मी माझं कार्य चालू ठेवणार आहे. हा 90 वर्षाचा व्यक्ती त्या माणसाला सांगतो, ज्याचं वय इंडियन माणसं वय आहे ते आहे 30, परंतु म्हणतो स्वामी लेकिन आपकी उम्र क्या है? 30. बघा तो काय म्हणतो, मुझे आता अभी पता चला इंडियन पीपल पुअर क्यों है, इंडियन लोग गरीब क्यों है. एक जर्मन व्यक्ती म्हणतो, इंडिया इज द रिच कंट्री, देअर पोअर पीपल लिव्ह. आय रिपीट वन्स अगेन, इंडिया इज द रिच कंट्री, देअर पोअर पीपल लिव्ह. भारत हा अमीर देश आहे, लेकिन यहाँ रहने वाले लोग गरीब आहे. मला सांगायचं, मला सांग त्या व्यक्तीनं चायनीज त्या जर्मन व्यक्तीनं पुढं ते पुस्तक लिहिलं, त्यानंतर पुढे 15 वर्ष झाला, पण आमचे स्वामी रामतीर्थ 2 वर्षानंतर त्यांनी हे जग सोडलेलं आहे. तुम्हाला सांगायचं काय मित्रांनो, जीवनामध्ये एज डझंट मॅटर, तुमचं माइंड यंग असलं पाहिजे आणि माइंड यंग असणारी मुलं आज आम्हाला पाहिजे होते देशाला, जेणेकरून तुमचं कुटुंब सुधरेल, तुमचं देश सुधरेल, जग सुधरेल. आज मुलांना मला अपील करायचं, पालकांना अपील करायचं आहे, तुमच्या मुलांचं माइंडसेट तर बघा ओल्ड झालंय का नाही हे चेक करा. तर पहिल्यांदा जी सक्सेस पाहत आहे सेल्फ सॅटिस्फॅक्शन, तुम्हाला असं फील्ड असलं पाहिजे, तुम्हाला समाधान मिळालं पाहिजे, अच्छे महत्व. सेकंड, डू नीड फॉर मार्केट ऑफ सोसायटी. जे तुम्ही फील्ड चॉईस केले त्याला मार्केटची गरज आहे का, सोसायटी ते लागणार आहे का, हे अति महत्व. आणि तिसरं प्रॉपर्टी, जे तुम्ही फील्ड स्वीकारले, जे तुम्ही आता साईट तुम्ही चॉईस करा त्यात तुम्हाला पैसा मिळणार आहे का, या तिन्ही गोष्टी फार महत्वाच्या असतात, व्हेरी इम्पॉर्टंट. त्यात तुम्हाला समाधान आहे का, ती समाजाची गरज आहे का, आणि त्यात तुम्हाला पैसे मिळणार आहेत का. जर असं असेल तर तुम्ही ते फील्ड अवश्य निवडलं, व्हेरी इम्पॉर्टंट. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला लॉयर बनायचं तर कुठलं लॉयर बनायचं, क्रिमिनल लॉयर बनायचं का कॉर्पोरेट लॉयर बनायचं का सिव्हिल लॉयर बनायचं, फिक्स करा. तर तुम्हाला इंजिनियर बनायचं असेल, सिव्हिल इंजिनियर बनायचं का मेकॅनिकल बनायचं, इलेक्ट्रिकल बनायचं, दिस आर कोर ब्रँचेस. कॉम्प्युटर इंजिनियर बनायचं, पेट्रोलियम इंजिनियर बनायचं का मरीन इंजिनियर बनायचं, so many branches. Engineering is the world. This is the very best field in the world. हे तुम्ही चॉईस करा. जर तुम्हाला जर्नल बनायचं असेल, पत्रकार बनायचं असेल, तर ते रेडिओ मध्ये बनायचं का टीव्ही पत्रकार बनायचं का न्यूज पेपर बनायचं का ऍडव्हर्टाइजमेंट जायचं, हे तुम्ही चॉईस केलं. इज युअर राईट पाथ. हा पाथ जर तुम्ही चॉईस केला तर सेल्फ सॅटिस्फॅक्शन, नीड फॉर सोसायटी आणि प्रॉफिटेबिलिटी जर मला वाटतं तर तुमचं करिअर अतिशय सुंदरपणे तुम्ही चॉईस करू शकाल. हे अतिशय महत्वाचं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मला अजूनही तरुणांना अपील करायचं आहे, विद्यार्थ्यांना, मित्र तुम्ही सिरियस राहा लाईफ मध्ये, कारण जोपर्यंत तुम्ही सिरियस होणार नाही, हे तुम्हाला रिपीट नाही. तुम्हाला एक सांगतो की देर इज नो रिपीट. तुमच्या लाईफ मध्ये एकच महत्वाचं. जर तुम्ही आज तुमचा वेळ जास्त बघतो, तुमचा वेळ कॉम्प्युटर, तुमचा वेळ लॅपटॉप, सॉरी मोबाईलवर चाललेला आहे, गेम खेळण्यात चाललेला आहे, फेसबुकवर चाललेला आहे. तुम्ही सिरियस व्हा. तुमच्या लाईफचे डिझाईन युअर लाईफ मॅप, तुमच्या लाईफचे मॅप तयार करा. जसं आपल्या देशाचं मॅप आहे, जगाचं मॅप आहे, ते राज्याचं मॅप आहे, जिल्ह्याचं मॅप आहे. तर व्हॉट इज युअर डिझाईन युअर लाईफ मॅप. तुमच्या लाईफचे डिझाईन मॅप करा की मला जीवनात काय बनायचं, त्यात माझं फिजिकल गोल काय, माझं भौतिक गोल काय, माझं मानसिक गोल काय, आर्थिक गोल काय, हे तुम्ही लिहा. आणि ते तुमच्या भिंतीवर लिहा. कारण आपण जे काही गोष्ट लिहितो ते लिहिल्यामुळे आपलं माइंड 1000 पट काम करतं. ते आमचं सायन्स आहे. आपण जर एखादी गोष्ट लिहिली, सपोज आय वॉन्ट टू बिकम अ सिव्हिल इंजिनियर, आय वॉन्ट टू बिकम अ कॉम्प्युटर इंजिनियर, तर तुम्ही घरामध्ये इंजिनियरचं चित्र लावा एखाद्या व्यक्तीचं आणि त्याच्याकडे रोज बघा आणि तिथं लिहा तुम्ही आय वॉन्ट टू बिकम अ कॉम्प्युटर इंजिनियर, आय वॉन्ट टू बिकम मेकॅनिकल इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर, असं लिहिल्यामुळं तुमचे विचार काम करतात 1000 टाइम्स. हे जगातलं महान रहस्य आहे. मी तुम्हाला रिपीट का करतो, आज आपल्या देशामध्ये गरिबी का वाढलेली आहे, त्याचं कारण आहे गरिबी गरिबीचे विचार करतो आणि आमिर विचार करतो. सगळा बेस मंत्र विचाराचा असतो. तुमचे विचार बदला, तुमचं भाग्य बदलतं. तुमचा स्वभाव का बदलत नाही, तुमचे बिलीफ तोडल्या पाहिजे. जे तुमची बिलीफ सिस्टम आहे, तुम्ही बिलीफ सिस्टम तोडली पाहिजे. आज तुम्ही आहात तर तुमचे पॅरेंट आहात, तुम्ही तुमची बिलीफ सिस्टम तोडा, तुमचे विचार बदला. जर तुमचे विचार बदलले, याला आम्ही NLP म्हणतो, NLP न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. जर तुमचे विचार बदलले, निश्चितच तुमची काय करेल, तुमचा मूड बदलेल. मूड मीन्स तुमचा मूड जर गुड असेल तर रिझल्ट गुड येतील, तुमचा मूड खराब असेल, बॅड असेल तर बॅड येतील. व्हेरी इम्पॉर्टंट सायन्स. जर तुमचा मूड गुड असेल तर मित्रांनो तुमची ऍक्टिव्हिटी चांगली होईल, तुमचे ऍक्शन चांगले होईल. जर तुमचे ऍक्शन चांगले असेल तर तुमचे जे रिझल्ट आहे, डिझायबल इव्हेंट्स तुमच्या लाईफमध्ये चांगल्या घटना घडतील, तुमचं स्वास्थ्य चांगलं राहील, तुम्ही कुठे आजारी पडणार नाही. सध्या जसं आता सध्या करोनामय जग झालेलं आहे, देशात जगात करोना हाहाकार माजलेला आहे. तुम्ही सतत चांगले विचार करा. मी पालकांना पण सांगतो, घरात निगेटिव्ह विचार करू नका. जे लोक निगेटिव्ह विचार करतात त्यांची प्रतिकारशक्ती कमी होती, लो होती.
पण जे लोक सतत चांगला विचार करतात, तुम्ही जर पंढरीत राहता, विठ्ठलाजवळ राहता, विठ्ठलाजवळ राहून जर तुम्ही निगेटिव्ह विचार करा तर तुमच्याकडे दुःखी माणूस ह्या जगात कोण मला असं वाटतं. सतत चांगले विचार करा. जर तुम्ही चांगले विचार केले तर तुमची प्रतिकार शक्ती वाढेल. प्रतिकार शक्ती वाढून तुम्ही कोणाला हरू शकाल. मला पाहताना आपल्या मुलांना आनंद करायचा आणि तुम्ही जे फील्ड चॉईस केलं त्या फील्डवर तुम्ही टिकअप राहिला हे आजचे. आणि जर तुम्ही शेवटी जे विचार करता तसं तुमचं शेवटी नशीब बनतं, तर तुमचं बिहेवियर तयार होतो, तुमचा स्वभाव बनतो. तर पहिले तुम्हाला तुमचे विचार बदलतो. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सर नेक्स्ट स्लाइड प्लीज. नेक्स्ट स्लाइड. तर चेंज इज नेसेसरी. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्हॉट इज चेंज? सेल्फ डिसिप्लिन. जगात चेंज इज रूल ऑफ नेचर. परिवर्तन संसार करणे. जो तुम्ही स्वतः चेंज होत नाही, तुम्ही स्वतःला बदला, तुमची हॅबिट बदला, स्वतःला बदला. देन हॅबिट क्रिएट्स युअर कॅरेक्टर. कॅरेक्टर डिफाइन युअर डेस्टिनी. तुमची हॅबिट बदला. तुमची हॅबिट यू आर बिकम टू रिच, यू आर बिकम टू इंजिनियर, यू आर बिकम टू मेडिकल डॉक्टर, यू आर बिकम टू IAS ऑफिसर. तुमची हॅबिट बदला. आणि सगळ्यात सांगतो तुमचं बेसिक डिग्री मॅडम, तुम्ही डिग्री कुठली घ्यायला सध्या. अनिल कुंबळे हा स्वतः BE इलेक्ट्रॉनिक्स आहे, पण इज अ गुड बॉलर. AR रहमान हा कॉम्प्युटर इंजिनियर आहे, गुड म्युझिशियन. तुम्ही डिग्री तुमच्याकडे काय घ्यायची त्याविषयी बोलणार आहे, तुम्ही कुठली डिग्री घेतली त्याविषयी नंतर येणार आहे. पण तुम्ही पहिल्यांदा तुमचं सेल्फ पाहिजे. देन आयडेंटिफाय युअर टॅलेंट. तुमच्यामध्ये टॅलेंट आहे तुम्ही शोधलं पाहिजे. हे मात्र महत्वाचं आहे. लर्न फ्रॉम युअर एक्सपिरियन्स. तुमच्या भूतकाळात तुम्ही शिकलं पाहिजे. तुमच्या आयुष्यात तुम्ही कसं पुढे गेला. जसं तुम्हाला एक उदाहरण देतो की आपण जो आपला जो फेमस सध्याचा एक ऍक्टर आहे अक्षय कुमार, बरोबर ना, की ज्याने 25 करोड गव्हर्नमेंटला चॅरिटी केली. लक्षात घ्या. तो माणूस ही वॉज अ वेटर. तो वेटर होता. लक्षात घ्या. त्यानं अतिशय लाईफमध्ये स्ट्रगल केला आणि स्ट्रगल करत करत तो वॉर्डलिंग गेला. वॉर्डलिंग मध्ये आल्यानंतर त्याने ऍक्टिंग मध्ये गेला. पहिले 15-16 पिक्चर फ्लॉप गेले. त्याला वाटलं आता माझं करिअर स्पॉइल झालं. त्याने हार नाही म्हणली. असं म्हणतात की कोशिश करण्यावेळी की हार नाही, जीवनात कधी हार नाही म्हणली. आज तो वर्ल्ड मध्ये, देशामध्ये, जगातला टॉप मोस्ट कोण ऍक्टर असेल. तर तुम्ही स्टिकअप राहा त्या गोष्टीला, सोडू नका त्याला. लर्न फॉर एक्सपिरियन्स. आयुष्यात ते प्रत्येक अनुभव तुम्हाला शिकवून जात असतो. आणि हार्डवर्क लीड्स टू मिरेकल. जे लोक हार्डवर्क करतात त्यांच्या जीवनात जगून राहतच नाही. लक्षात ठेवा. म्हणून जगात जे लोक महान झाले त्यांच्या जीवनात आजचे कठीण प्रसंग आले तर हार नाही म्हणते, करत राहिले, जीवनात टॉपला. सेकंड आहे पॉवर ऑफ फोकस. जीवनात फोकसला फार मत आहे. ऊर्जा वहीमतीच्या फोकसला आहे. तुमच्यावर जो फोकस आहे ती गोष्ट वाढायला चालू होती. पालकांनी फोकस आपल्या मुलावर केला तर मुलांचं ग्रोथ होती. पालकांनी एखाद्या शेतकऱ्याला फोकस त्याच्या शेतीवर केला तर शेतीची ग्रोथ होईल. लक्षात घ्या. एखाद्या शिक्षकाला फोकस त्याच्या वर्गावर केला तो वर्ग पुढे जातो. एखाद्या जिल्ह्यातल्या जर कलेक्टरला फोकस त्या जिल्ह्यावर केला तर जिल्हा चांगला पुढे जातो. जर एखाद्या आपल्या मिनिस्टरला फोकस त्याच्या राज्यावर केला तर मग ते स्टेट पुढे जातं. जर सीएम न फोकस त्या राज्यावर केला राज्य पुढे जातं. आणि जर पीओ न फोकस देशावर केला देश पुढे होतो. जीवनात फोकस काय मागतो. तर फोकस कधी लाईफ मध्ये बनवा. फोकस काय करा तुम्ही, फोकस करायला लागतो. डेव्हलप लर्निंग ऍटिट्यूड. लाईफ मध्ये नेहमी शिकायचं ठेवा. जगातले महान लोक नेहमी शिकत असतात. तुमचा लर्निंग ऍटिट्यूड असतो. ज्या दिवशी तुम्ही शिकायला थांबला तुमची ग्रोथ थांबली. लक्षात घ्या. तुम्ही सतत वाचलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. हे नॉलेज स्किल डेव्हलपमेंट. नॉलेज घेतलं पाहिजे, स्किल डेव्हलप. आणि स्किल आताचं एज्युकेशन हे स्किल बेस्ड एज्युकेशन आहे. एज्युकेशन प्लस नॉलेज प्लस स्किल इज इक्वल टू ग्रँड सक्सेस. जीवनाचं महत्व आहे. तुमचं नॉलेज आहे पण स्किल नाही, युजलेस आहे. तुमची स्किल पण डेव्हलप पाहिजे. लक्षात घ्या. तुमच्यात नॉलेज असलं पाहिजे प्लस स्किल असलं पाहिजे. तुम्ही डिग्री घेतली, व्हॉट अबाउट नॉलेज, व्हॉट अबाउट स्किल, हे पण डेव्हलप पाहिजे. ते तुम्ही फोकस केला पाहिजे. आणि फोकस मसल एखादा खेळाडू असेल, मे बी फुटबॉल असेल, मे बी व्हॉलीबॉल खेळाडू असेल, मे बी क्रिकेट प्लेअर असेल, बघा ते फोकस कसा मसलवर करतो. ते मसल कसे तो एकदम टाईट करतो. तसे तुम्ही फोकस करा तुमच्या लाईफवर. जीवनात मला काय पाहिजे तुम्ही फोकस केला मित्र, तुमची एंटायर लाईफ जीवनामध्ये फोकसला अतिशय महत्त्व आहे. तर फोकस लाईफमध्ये ठेवणं अतिशय. नेक्स्ट स्लाइड प्लीज. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता ह्याविषयी थोडं बोलतो. Why engineering is the best investment in the why engineering is the best? Engineering is the best investment for the future. मित्रांनो, आज जगामध्ये लोक महान झाले. काय कारण? इंजिनियर्स मेक अ वर्ल्ड डिफरंट. इंजिनियरने आज जग हे बनवलं, सृष्टी बनवली परमात्माने. पण त्या सृष्टीला सुंदर कोणी केलं? त्या अभियंत्याने. ते निर्माण करतो. जगातला ताजमहाल असेल, आयफेल टावर असेल, हे कोणी बनवलं? इंजिनियर बनवलं. आज ते जग समोर ते कृषी असेल, अनेक फील्डमध्ये या जगामध्ये तुम्ही ज्या घरात राहता ते घर असेल, तुमची एसी असेल, तुमची
कार असेल, जिथं इंजिनिअरिंग शिवाय हे जगात काहीच नाही असेल, मग तुमच्या प्रोफेशनल डिग्री असते. प्रोफेशनल डिग्रीचा फायदा काय असतो? तुम्हाला एक जॉब मिळतो. त्याचे 3 बेनिफिट आहेत. त्यामुळे तुम्हाला जॉब मिळतो महत्वाचं. सेकंड, तुम्ही प्रोफेशन बनता, तुम्ही स्वतःचा व्यवसाय करू शकता. आणि तिसरं, यू आर बिकम इंडस्ट्रियल, तुम्ही स्वतः उद्योगपती बनू शकता. हे 3 फायदे या प्रोफेशनल इंजिनियर ते कोण आज मेडिकल डॉक्टर असतील, त्यांचे जे इन्स्ट्रुमेंट आहेत, मग ते एक्सरे मशीन असेल किंवा अल्ट्रासोनोग्राफी मशीन असेल, जे काय लागतं किंवा व्हेंटिलेटर असेल, ते बनवणं इंजिनियर लागतं. या जगात इंजिनियर असेल, हे जग कधी पुढे गेलं तर ह्या जगाच्या डेव्हलपमेंट तुम्ही बघत असाल तर जग कोणी केली? ते अभियंत्यांनी केली. जगातलं महान फील्ड आहे लक्षात. सेल्फ ड्रिंकिंग वॉटर, इलेक्ट्रिक कार, पाणीपासून इलेक्ट्रिक कार हे कोणी केलं? अभियंत्यांनी केलंय. इंजिनियर्स आर क्रिएटर, इव्हेंटेटर आणि प्रॉब्लेम सॉल्व्हर. हे लेखी लोक जगातले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. इतर लोक प्रॉब्लेम क्रिएट करतात, पण इंजिनियर आर द प्रॉब्लेम सॉल्व्हर आहे. टर्निंग आयडिया इंटू रिअलिटी. त्यांना तुम्ही आयडिया द्या, त्या आयडिया ते वस्तूवर आणतात. त्या वस्तूमध्ये त्या आयडियाला ते मूर्त स्वरूप देतात. बरोबर आहे. तसं आपण बोलतो की हेनरी फोर्डनं 1908 साली पहिली कार मार्केटमध्ये आणली, टी सेरीजची. त्याने तो साधारण 34 होता. तो इंजिनियरला मला हे पाहिजे, मला अशी गाडी बनवायची, मला ही गाडी बनवायची. ते नाही म्हणले तुम्हाला ती पडलीच पाहिजे. आणि जगातली पहिली कार त्याची जगाला भेटली आणि ऑटोमोटिव्ह क्रांती झाली. तर इंजिनियर्स हे असे असतात, ते टर्निंग देअर आयडियाज इंटू रिअलिटीज. एव्हरी प्रॉब्लेम दे फाउंड सोल्युशन. आणि ह्या अभियंते असे असतात, त्यांच्या प्रत्येक प्रॉब्लेम सोल्युशन असते लक्षात घ्या. इतर लोक काय करतात? प्रॉब्लेम मधनं सोल्युशन काढतात. ते लोक काय करतात? इतर लोक सोल्युशन मध्ये प्रॉब्लेम काढतात. इंजिनियर काय करतात? दे फाउंड सोल्युशन. आज जे सुंदर इरिगेशन असेल, तुमचं मोबाईल फील्ड असेल, आयटी इंडस्ट्री असेल, कॉम्प्युटर इंडस्ट्री असेल, कुठली इंडस्ट्री जगातली कुठल्या इंडस्ट्री तर इंजिनिअरमुळे होतो. आज आपल्या देशात जगाचा जे उद्धार झाला, जग जे पुढे गेलेले आहे आज, तर ते कशामुळे? फक्त या अभियंत्यामुळे. आणखीन मला सांगायचं मित्र, आज अमेरिकेची मुलं, रशियाची मुलं चंद्रावर पोहोचले. आपली मुलं, भारतीय मुलं आज जमिनीवर देखील ते निघू वागू शकत. त्यांचे पाय घरकाटले तर त्याच्यावर तुम्ही जीवनात बोल फेसता. डझंट मॅटर तुमचं बॅकग्राऊंड, डझंट मॅटर तुम्ही कुठल्या घरात राहता, डझंट मॅटर तुमचं बॅकग्राऊंड, डझंट मॅटर तुम्ही कुठून आला, कास्ट काही जे तुम्ही तुमचा फोकस लाईफ मध्ये जर फोकस केला मित्र लाईफ मध्ये. मला हे तुम्ही ह्या महाराष्ट्रात राहता, हा महाराष्ट्र छत्रपतीचा महाराष्ट्र, ज्या महाराष्ट्र तुम्ही राहिला, ज्या छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या 16 वर्षी पहिला किल्ला जिंकला, बरोबर. आणि नंतर त्या आयुष्यात 350 किल्ले जिंकले. त्या महाराष्ट्रात तुम्ही राहता लागता, विठ्ठलाच्या भूमीत तुम्ही राहता. तर तुमच्याकडे असं बर्निंग डिझायर असलं पाहिजे. लाईफ मध्ये तुम्ही कधी हार मानली पाहिजे. आणि हे जे इंजिनियर असतात ते आर विजनरी असतात. त्यांच्या विजन असतात पुढे पार्श्वत समाजाला काय लागणार आहे, आफ्टर ट्रेन समाजाला काय आहे, त्यांचे विजन असतं. आणि म्हणून तुम्ही हे करिअर चॉईस करणं आजचे महत्वाचं आहे. हे प्रोफेशनल डिग्री, टेक्निकल एज्युकेशन आणि लॅब चेंज. आणि एक सगळ्यात महत्वाचं टेक्निकल एज्युकेशन हे तुमच्या जीवनाला काय करतं? एक कनेक्ट. म्हणून लाईफ मध्ये टेक्निकल एज्युकेशन ही प्रोफेशनल डिग्री आहे. आणि प्रोफेशनल डिग्री तुम्हाला वेटेज वाढवू शकते. तुमच्या समय बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, तुमचं स्टँडर्ड लिव्हिंग वाढतं, तुमचं पूर्ण पुढची लाईफ पूर्ण बदलते, तुमची पुढची पिढी बदलत राहते. पण तुमचा आजचा विचार ही उद्याची वास्तविकता. जे लोक महान झाले त्यांनी एक विचार घेतला, ते लाईफ मध्ये महान झाले. जर तुमचा विचार चुकला तर तुमचं पुढे एंटायर भविष्य पुढे बदलायला लागतं. म्हणून आजच्या विचाराला फार अपील करतो सगळ्या मुलांना माझं, जर तुमच्यात खरंच टॅलेंट असेल, जर तुम्हाला बर्निंग डिझायर असेल, तर नक्कीच तुम्ही ह्या विषयाचा विचार केला पाहिजे. अपील करायचं. प्लीज नेक्स्ट स्लाइड. सर पुढची स्लाइड घ्या. पुढचा टॉपिक मित्र भयंकर महत्वाचा आहे. लिसन केअरफुली. ओके, व्हेरी गुड, वेलकम. बघा, युअर टॅलेंट इज गॉड गिफ्ट टू यू. व्हॉट यू डू विथ दिस गॉड गिफ्ट. परमात्मानं तुम्हाला पाठवलेलं काय ते टॅलेंट देऊ. बघा, रिपीट होऊ शकेल. निसर्गाने, त्या सोर्सनी, ईश्वरानं तुम्हाला पाठवले धरतीसाठी तुम्हाला काय ते टॅलेंट देऊ. तो काय म्हणतो, जे मी तुला तू मला वापस परत दे. बघा, त्यांनी पाठवलं, निसर्गाने प्रत्येकाला पाठवलं कशासाठी? टॅलेंट पाठवलं. तुमचं काम आहे त्यांना ते गिफ्ट परत करायचं. बरोबर. द मोस्ट सक्सेसफुल पीपल दोज हू अंडरस्टँड देअर टॅलेंट, स्ट्रेंथ अँड फेलियर्स. जगातले महान लोक आहेत ते स्वतः स्ट्रेंथ ओळखतात, टॅलेंट ओळखतात आणि स्वतः लोक माझ्याकडून मानतात.
एव्हरी ह्युमन बिंग इज युनिक अँड कॅपेबल टू डू समथिंग बेटर ऑन हिज स्ट्रेन झोन. जगातला प्रत्येक व्यक्ती हा युनिक आहे, मात्र ते त्या स्ट्रोन झोन, नॉट विकनेस झोन. जगामध्ये जे लोक संगीतकार असतील, गीतकार असतील, त्यांनी काय केलं, त्यांचे टॅलेंट बघा. लता मंगेशकर जगात आल्या, निसर्गाने त्याच्याकडे एक सुंदर गळा दिला, त्यांनी निसर्गाने त्याला भेट दिली. अमिताभ, शाहरुख खान, सलमान खान जगामध्ये ऍक्टिंग करण्याच्या क्षेत्रामध्ये आले, त्यांनी गॉड गिफ्ट परत केली, बरोबर आहे. किंवा आपले भारतरत्न विश्वेश्वरय्या जगामध्ये पहिले अभिनेता निर्माण आले, त्यांनी सुंदर असं जग निर्माण केले, जगामध्ये काम केलं, त्यांना भारतरत्न पदवी भेटली आणि त्यांनी निसर्गाला ती गिफ्ट परत दिली. तर तसं तुमचा रोल काय आहे, तुम्ही निसर्गाला परत काय करा हे लक्षात घ्या, हे तुम्ही ओळख पाहिजे. त्यानुसार तुम्ही तुमच्या जीवनाचे प्लॅनिंग केलं. नेक्स्ट बघा, हा काय म्हणतो आईन्स्टाईन, हा जगातला महान शास्त्रज्ञ आहे मित्र. इनरिच युअर इनर पोटॅन्शियल, तुमच्यामध्ये दडलेला आहे. मी अजून सांगतो, तुम्ही कुठल्या, तुमची परिस्थिती आहे डझंट मॅटर, तुम्ही कुठल्या झोपेत होता डझंट मॅटर, तुमची कास्ट काय डझंट मॅटर, फक्त तुम्ही मानव आहे. लक्षात घ्या, प्रत्येकामध्ये टॅलेंट असं भरलेलं नाही, तुम्हाला ते काढायचं आहे. आज ते कधीच बाहेर निघतो. जिनेस काय म्हणतो, जीनियस कॅनॉट बी क्रिएटेड बट कॅन बी डिस्कवर्ड. एव्हरीवन इज अ जीनियस वेन दे आर इन द राईट पाथ. प्रत्येक माणूस जीनियस आहे, मात्र तो राईट पाथ असतो, त्यानं राईट चॉईस केलं. तो राईट पाथ असण्यामुळे ते आपल्याकडे ते आपण ते टॅलेंट बाहेर काढले पाहिजे. ते टॅलेंट बाहेर काढण्यासाठी आजचा आपण हा प्रोग्राम काढलेला आहे. मला खात्री आहे, ज्यावेळी हा प्रोग्राम संपेल, इथं बसले जेवढे विद्यार्थी आहेत त्यांच्या टॅलेंट बाहेर निघेल आणि ते म्हणतील सर मला ह्या फील्डला जायचं, हे बनणारच, ते करणारच. ओके, नेक्स्ट बघा, माणसाचा ब्रेन हा जगाचा मिरॅकल आहे. आज जगात चमत्कार ब्रेनने दिलेला. बघा, आपला ब्रेन हा लेफ्ट ब्रेन, हा राईट ब्रेन आहे. लेफ्ट ब्रेनचे लोक लॉजिकल असतात, ते लॉजिक असतात, अनालिटिक असतात, लिनियर असतात, मॅथमॅटिक्स असतात, लिंग्विस्टिक असतात, फॅक्ट थिंकिंग वर्ड्स. म्हणजे लॉजिकल लोक असतात, ते बिकम गुड इंजिनियर, गुड डॉक्टर, आर्किटेक्ट, सीए, हे लोक मॅथमॅटिक्स चांगलं असतं. लेफ्ट ब्रेन लोक अकॅडमीमध्ये फार पुढे जातात, त्यांचं अकॅडमिक नॉलेज नेहमी रँक मध्ये असतात लोक. लेफ्ट, व्हॉट इज अबाउट राईट ब्रेन, ते लोक क्रिएटिव्ह असतात, त्यांची इमेजिन पॉवर स्ट्रॉंग असते, ते लोक व्हिज्युअलाइज करतात. इमेजिन म्हणजे काय, कल्पना करणे. आईन्स्टाईन काय म्हणतो, इमॅजिनेशन पॉवर इज ऑलवेज ग्रेटर दॅन नॉलेज. कल्पना शक्ती ही नॉलेजपेक्षा जगात श्रेष्ठ आहे. मित्र, कल्पना करा तुम्ही आज तुम्हाला कसं जीवन पाहिजे. मग मी सांगलो, तुमचा एक मॅप तयार करा आणि कल्पना करा. तुम्ही जी कल्पना करा मित्र, उद्या भविष्यात ती प्रत्यक्ष उत्तराला उतरणारच, ही माझी तुम्हाला गॅरंटी आहे. इमेजिन करा, जगात जे लोक महान झाली त्यांनी कल्पना केली, कल्पना केल्याने त्याच्या गोष्टी होलिस्टिक थिंकिंग, त्या लोकांचं थिंकिंग वेगळं असतं, त्याला इंटरेस्ट असतं, आतून आतला आवाज येत असतो, मला हे मानायचं मनात. त्यांच्याकडे मोटर स्किल असतात, ते बिकम गुड स्पोर्ट, ऍक्टर, ऍक्ट्रेस, डान्सर, पॉलिटिशियन्स, दे आर क्रिएटिव्ह पर्सन असतात. त्यांचा रिदम असतो, ते हार्मोनियम चांगलं वाजवतात, इन्स्ट्रुमेंट चांगलं वाजतात, ते इन्स्ट्रुमेंट इंजिनियर, ते प्रोडक्शन इंजिनियर, ते मेकॅनिकल इंजिनियर, बरोबर आहे. दे आल्सो बिकम गुड मेकॅनिकल इंजिनियर ऑल्सो. त्यानंतर नॉन व्हर्बल फिलिंग्स, व्हिज्युलायझेशन्स, ट्युनिंग अँड साऊंड आणि लॉजिकल मध्ये लोक, दे आर बिकम गुड कॉम्प्युटर इंजिनियर, दे आर बिकम गुड सिव्हिल इंजिनियर, दे आर बिकम केमिकल इंजिनियर, दे आर बिकम गुड सायंटिस्ट ऑल्सो. हे लेफ्ट ब्रेन, हे राईट ब्रेन. मग मला काय म्हणायचं, काय लोक असतात लेफ्ट ब्रेन वाले, काय लोक असतात राईट ब्रेन वाले, पण आपण काय करायचं, दोन्ही ब्रेन वापरायचं. दोन्ही ब्रेन वापरण्यासाठी काय करायचं, रोज कमीत कमी 20 मिनिटं मेडिटेशन केलं पाहिजे. जर तुम्ही 20 मिनिटं रोज ध्यान केलं, एक्स्ट्रा दोन्ही ब्रेन वापरते, तुम्ही जगात एक महान, हे जगातलं माणसं. आणि तुमचं आमचं ब्रेन पत्र वेगळं आहे, प्रत्येकाचा ब्रेन वेगळा आहे. निसर्गाने मनुष्याला दिली अफाट देणगी म्हणजे ब्रेन आहे. अफाट देणगी, हा ब्रेन तुमचं पूर्ण बॉडी चालवतो, हा ब्रेन तुमचं पूर्ण ब्रह्मांड चालवतो. ह्या ब्रेन मध्ये मिरॅकल आहे. आपल्या ब्रेन मध्ये 10,000 कोटी न्यूरॉन्स आहेत. कोण चेंज करू शकत नाही. हा ब्रेन चांगला ठेवण्यासाठी सतत तुम्ही खुश असता पाहिजे, सतत तुम्ही चांगले विचार केले पाहिजे. जर तुम्ही चांगले विचार केले, आनंदी असाल, तर तुमचा ब्रेन भयंकर चांगलं काम करतो. जर तुम्ही दुःखी असाल, तुमचा आत्मा दुःखी असेल, तुम्ही निगेटिव्ह विचार कराल, तर तुम्ही आयुष्यामध्ये देखील निगेटिव्ह राहणार. मला एक सांगायचं, तुमचा ब्रेनची तुम्ही काळजी घ्या. त्यासाठी तुम्ही काय केले, ब्रेनची काळजी घ्यायची म्हणजे तुम्ही शांत न्यूट्रिशनल फूड घेतला पाहिजे. ज्या फूडमध्ये प्रोटीन्स आहेत, कार्बोहायड्रेट आहेत, विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, व्हिटॅमिन्स आहेत, असे तुम्ही फूड घेतले पाहिजे. बरोबर, संतुलित आहार घेतला पाहिजे, जेणेकरून तुमचा ब्रेन हेल्दी राहिला. बरोबर, अतिशय महत्वाचं. तुम्हाला आनंद, तुम्ही ब्रेनची काळजी घ्या,
ब्रेन तुम्ही फोडलाय पाहिजे. ब्रेन हा आपला राजा आहे. हार्ट इज अ प्राईम मिनिस्टर आणि आवर ब्रेन इज अ प्रेसिडेंट. हा ब्रेनला फार ब्रेनला आपण ब्रेनची फार काळजी घेतो. आणि आपण एका घरात 2 सख्खे भाऊ असतील, 2 सख्या बहिणी असतील, तर प्रत्येकाचा ब्रेन वेगळा काम करतो. एक भाऊ डॉक्टर बनतो, दुसरा भाऊ कलाकार बनतो. एक भाऊ शेतकरी बनतो, दुसरा भाऊ कलेक्टर बनतो. प्रत्येकाचा ब्रेन हा वेगळा विचार करतो. निसर्गाने मानवाला दिले अफाट ब्रेन, ज्या ब्रेनमुळे आज जग महान झालेलं आहे. जग आज चंद्रावर पोहोचलेलं आहे. त्याचं कारण काय? जग मंगळावर पोहोचलेलं आहे. कारण काय? ब्रेन. तर ब्रेनचा वापर तुम्ही करा. ह्या ब्रेनचा वापर तुम्ही केला पाहिजे. ब्रेनचा वापर कसा करायचा? ब्रेन कधी यूज करतो? जेव्हा ते इमॅजिन करा. कल्पनाशक्ती वापरली तुमचा ब्रेन महान वापर जास्त होतो. आणि काय सांगतो, आज ही माणसाने ब्रेनचा माइंडचा वापर केलाय 5 to 4%, 4 to 5%. जेव्हा तुम्ही ब्रेनचा वापर 10% करा, 20% करा, तुम्ही स्वतः मेरेकडे बघा. तुमच्या हातून जगात महान कार्य. ब्रेनचा वापर कधी असं मेडिटेशन करा आणि कल्पना करण्याचा चालू करा की जीवन में मैं क्या बनना चाहता हूँ, क्या करना चाहता हूँ, किस तरह जीवन देना चाहता हूँ. जीवनात मला अल्टिमेट गोल काय हे तुम्ही लिहायला चालू. माझं 5 years गोल काय, 10 years गोल काय, 15 years गोल काय, 20 years गोल काय. मी माझ्या फॅमिली कसं माझ्या वडिलांसाठी मी काय करतो. तुम्ही तुमचं एक इमोशनल ड्रीम तयार करा की माझ्या आईसाठी मी काय करतो, वडिलांसाठी मी काय करतो, माझ्या भावासाठी मी काय करतो, मी कुटुंबासाठी काय करतो. ते तुम्ही या ड्रीम लिहिले मित्रांनो. मला चॅलेंज आहे, तुमचं काय पूर्ण बदलून जाईल. त्याचं मॅटर तुमचं वय किती आहे. तुम्ही ह्या वयात तुम्ही शिकला, तुमचं 15-16 वय आहे, तर तुमचं लाईफ बदलून जाईल. तुम्ही एक इमोशनल ड्रीम तयार करा मित्र आणि मग बघा तुम्ही लाईफ कसं एकदम सुंदर बनतो. तुम्ही जीवन चालवा. तुम्ही जर तसं जीवन चालला तर तुमच्या पुढे येणारे प्रॉब्लेम्स सोल्युशन ते तुम्हाला रस्ता दाखवतात. असं म्हणतात ना कि जीवन में कभी फूल होते, कभी कांटे होते. जीवन में कभी फूल होते, कभी कांटे होते, लेकिन हमारा ध्यान गलती से कांटों पर गया तो बचे हुए थोड़े फूल भी कांटे बन जाते. लेकिन अगर हमारा ध्यान फूलों पर गया तो कांटे भी फूल बन जाते, कांटे भी फूल बन जाते. जीवनात गरीब असेल हारू नका, घरी राहायला घर नसेल हार म्हणू नका. ते तुमचं स्ट्रेंथ बनवा त्याला लागतं आणि तो स्ट्रेंथला तुम्ही पॉवर, त्याचा तुम्ही पॉवर करा. मग तुम्ही बघा जगात कसं महान बनताय. यू बिकम अ गुड इंजिनियर, डॉक्टर, गुड ऑफिसर, एक गुड पॉलिटिशियन, गुड सोशल वर्कर. तुम्ही स्वतःला ओळखलं पाहिजे. ओके, त्याचे तुम्ही ब्रेनचा वापर तुम्ही केला पाहिजे. प्लीज नेक्स्ट स्लाइड. बघा हार्वर्ड गार्डनर काय आपल्या जर जी एज्युकेशन आपली जी पद्धत आहे मित्र, आपल्या भारतात किंवा जगात आज असं की ज्याच्या वर्गातला एक चांगला तो लाईफ मध्ये पुढे गेला, हे चुकीचं आहे. त्या फुली मारले, ते आउटडेट झालेलं आहे. आयक्यू डझंट मॅटर. मी अशी काय बोलले 90-95 मार्क लाईफ मध्ये फेल गेले. आयक्यूच्या इक्यू इक्यू एसक्यू म्हणतो. हा म्हणतो ही इज हार्वर्ड गार्डनर, ही इज नाव रिनॉन पर्सन इन द वर्ल्ड, ही इज सायकोलॉजी इन हार्वर्ड युनिव्हर्सिटी. ते काय म्हणतात, द क्वेश्चन इज नॉट हाऊ स्मार्ट एम आय, बट रादर हाऊ एम आय स्मार्ट. मी किती स्मार्ट म्हणजे मी कसा स्मार्ट आहे, मी कशामध्ये स्मार्ट आहे. आय बिकम गुड इंजिनियर, आय गुड बिकम अ मेडिकल डॉक्टर, गुड बिकम आय एस ऑफिसर, गुड बिकम पॉलिटिशियन, गुड बिकम ऍक्ट्रेस, ऍक्टर, क्रिकेटर. सो मी कशामध्ये स्मार्ट आहे हे चेक आपण केलं पाहिजे. आणि तसे प्रत्येक माणसामध्ये 8 टाईपचे टॅलेंट आहेत, 8 टाईपचे हे लक्षात. द फ्रेम्स ऑफ माइंड हे वर्ल्ड फेमस बुक्स आहे, त्यामध्ये सगळे लक्ष हे तुम्हाला सांगतो असतं. हे आपण स्वतः की माझ्यामध्ये कुठला स्मार्टनेस आहे त्याचं जर आपण काम केलं तर काय झाले. प्लीज नेक्स्ट. थोडं मागे घ्या सर, आणखी स्लाइड राहिली. थोडं मागे प्लीज, आणखी मागे घ्या. हा हे राहील, थोडं मागे घ्या. मागं मागं मागे घ्या. हा याच्यानंतर कुठली स्लाइड आहे बघा याच्यानंतर. नेक्स्ट प्लीज. थोडं सिक्वेन्स उभं. हॅलो सिक्वेन्स. हा थोडस बघा सर, हे आता मागाची स्लाइड घ्या. थोडं सिक्वेन्स चुका लागतो प्लीज प्लीज. हा हे बघा इथले क्वेश्चन्स थोडं माझे ओपन करतो. बघा पहिला आयक्यू व स्वामी विवेकानंदचा आयक्यू माहिती उच्च होता. जगामध्ये आज आपल्याकडे आयक्यू वाले ज्या फोकस केला जो भारत स्कूल असेल किंवा कॉलेज असेल किंवा विद्यापीठ असेल किंवा इंजिनिअरिंग कॉलेज असेल किंवा IIT असेल किंवा IIM असेल, तर आयक्यू फोकस होतो मित्रांनो. आयक्यू पेक्षा इक्यू मोठा आहे, इक्यू पेक्षा एसक्यू मोठा आहे, बरोबर आहे. तर हे
स्वामी विवेकानंद आहे. ओके, स्वामी विवेकानंद IQ बघा जगात हा होता. EQ कोण आहे? ही महात्मा सॉरी मदर तेरेसा, की ज्यांनी मानवतेची सेवा केली. त्यांचा इमोशनल क्वेश्चन भावना तुमचा आहे आपल्यामध्ये. मित्र हे जीवनामध्ये फार तुमच्या भावना पाहतो. तुम्हाला कसं वाटतं ह्याच्यात दिवस ठरतो. जर तुमच्या भावना निगेटिव्ह असतील तर तुमचा लाईफ डिस्टर्ब होतो. व्हॉट इज निगेटिव्ह भावना? निगेटिव्ह इमोशन कुठल्या आहे? राग, द्वेष, मद, मत्सर, ईर्ष्या, जेलसी ह्या सगळ्या निगेटिव्ह भावना. कुठल्या पॉझिटिव्ह भावना आहेत? प्रेम, दया, क्षमा, शांती, अहिंसा या सगळ्या पॉझिटिव्ह भावना आहेत. तर तुमच्या लेवल चेक करा आपल्या कुठल्या भावना. जर निगेटिव्ह असेल त्याला थांबवा आज. तर तुम्ही जगात मान बघा. महात्मा गांधी यांचा SQ म्हणजे अध्यात्म आहे. उच्चांक म्हणजे विचार वाणी असे उच्चरला. EQ म्हणजे ऍडव्हर्सिटी क्वेश्चन. ऍडव्हर्सिटी क्वेश्चन म्हणजे लाईफ मध्ये किती समस्या आल्या त्याला फाईट केला आम्ही बच्चन ते पुढे गेले. आणि CQ म्हणजे क्रिएटिव्ह क्वेश्चन. तर थॉमस एडिसन जगातले महान सायंटिस्ट हे दॅट इज युअर CQ. तर तुमच्या हे गोष्टी नेक्स्ट प्लीज. नेक्स्ट लर्निंग स्टाईल. आता सर लर्निंग स्टाईल काढा. लर्निंग स्टाईल याच्या पूर्वी लर्निंग स्टाईल पाठीमागे घ्या प्लीज. हा बघा हे नाही आता जातो एक प्लीज पाठीमाग. हॅलो हा सर लर्निंग स्टाईल घ्या. लर्निंग स्टाईल आय रिपीट सांगेल. लर्निंग स्टाईल घ्या प्लीज. मागे जावा जरा पाठीमागे जावा आणि थोडं. आता हा ओके स्टॉप इट प्लीज. बघा लर्निंग स्टाईल 100 विद्यार्थी वर्गामध्ये असतील त्यातले 65% जे स्टुडंट आहे दे आर ऑडिटरी लर्नर, 30% दे आर व्हिज्युअल लर्नर आणि 5% दे आर कायनेटिक लर्नर. बघा 65% विद्यार्थ्याला ऐकून कळतं, 30%ला बघून कळतं आणि 5%ला करून कळतं. मग ते तुम्ही जर विद्यार्थ्यांनी 30 स्टेप वापरल्या, तुम्ही विद्यार्थी वर्गामध्ये असताना शिक्षक जे शिकवत आहे सिरियसली ऐकलं, ते बघितलं आणि ऍक्टिव्हिटी केली तर तुम्ही 100% लाईफ मध्ये फेल जाणार नाही. तुम्ही अभ्यासामध्ये नंबर 1 राहणार आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे वर्गामध्ये तुम्ही जे लेक्चर चालू असतात ऐकायचं, ते बघायचं आणि ते लगेच करायचं, पूर्ती करायची. जर तुम्ही केलं लर्निंग बाय लिस्निंग, लर्निंग बाय सीइंग, लर्निंग बाय डुईंग या तिन्ही गोष्टी केल्या तर तुम्ही कायमच्या रँकमध्ये राहा. नेक्स्ट प्लीज. नेक्स्ट स्लाइड. हा आता प्रत्येक माणसामध्ये टॅलेंट 8 आहे. त्यातला पहिला इंटरपर्सनल इंटेलिजन्स. ओके, इंटरपर्सनल मीन्स ability to understand other people's notice their goals, motivation, intention and culture. इंटरपर्सनल म्हणजे काय? ही व्यक्ती काय म्हणतात? हे व्यक्ती बिझनेसमॅन म्हणतात, हे व्यक्ती इंजिनियर म्हणतात, हे व्यक्ती सेल्समॅन म्हणतात. हे लोक लाईफमध्ये फार बोलतात. काय ह्यांच्याकडे इंटरपर्सनल असल्यामुळे ते लाईफमध्ये फार बोलतात. पण इंटरपर्सनल लोकांशी डायलॉग करायचं केलं असतं. जिथं लोकांनी दिलं असतं याला म्हणतात इंटरपर्सनल म्हणजे पीपल स्मार्ट. बरोबर. हे डिलिंग विथ पीपल फार लोक, हे लोक मॅनेजमेंट जाऊ शकतात, प्रशासकीय काम करू शकतात. हे आपल्या लाईफ मध्ये अचीव होतं. म्हणून त्याला इंटरपर्सनल इंटेलिजन्स हा पहिला आहे. सेकंड नेक्स्ट हा पहिले हे लिंग्विस्टिक आहे. हे लोक वर्ड स्मार्ट असतात. बघा आपलं काय चाललंय, प्रत्येक माणसामध्ये 8 टाईपचे टॅलेंट आहेत. 8 टाईपचे. त्यातलं हे दुसरं कुठलं आहे? ability to use language to exit, please, convince and stimulate over the conversation. हे लोक ह्यांच्या वर्डवर पॉवर्स. हे लोक पुढे पॉलिटिशियन म्हणतात. हे बघा घर वाढपय पु ल देशपांडे आहेत, J.K. रॉलिंग आहे. J.K. रॉलिंग आपल्याला माहित आहे ही लेडी की जिनं अतिशय गरिबी दिवस काढले. हे J.K. रॉलिंग ज्यांनी हॅरी पॉटरची स्टोरी लिहिली. मित्र हिच्याकडे पैसे नव्हते, एका गोठ्यात राहायची. ती स्टोरी लिहिण्यासाठी तिच्या पेपर्सला तिनं लोकांनी खाऊन टाकले, पेपर गोळा केले, त्याच्या मागे स्टोरी लिहिली. बघा इथे टिपिकल दिवस काढले. नंतर ती एका प्रकाशकाकडे गेली, अनेक प्रकाश तिला फेटाळलं, जवळ उभा केला नाही. नंतर ती कामयाब झाली. आज ती बिलियनेअर आहे, म्हणजे अब्जाधी झालेली आहे. ओप्रा विन्फ्रे ही अतिशय क्रिमिनल लाईफ तिथे गेलेलं आहे, परंतु स्वतःला बदललं. आज ती US मध्ये सगळ्यात टॉपमोस्ट रिपोर्टर आहे. आज जगातले महान लोक तिला भेटायला तर असतात. महान लोक प्राईम मिनिस्टर एवढी महान लेडी म्हणून. तुम्हाला सांगत काय तुमच्यामध्ये टॅलेंट आहे. हे लोक गुड पब्लिक स्पीकर होतात, गुड लॉयर बनतात, दॅट बिकम गुड
त्यांचं कम्युनिकेशन स्किल चांगले आहे, कुठेही कुठल्याही फील्डमध्ये लोक टाकलो म्हणून हे तुमच्यामध्ये हे टॅलेंट आहे म्हणून सर्च लिंग्विस्टिक वर्ड ते लोक वर्ड पुढचं काय नेक्स्ट स्लाइड प्लीज. हा लॉजिकल अतिशय महत्वाचं आहे. जे जर लॉजिक चांगलं होते 100% बिकम अ बिझनेसमॅन, इंजिनियर, डॉक्टर, लॉयर्स, सीए, ऑफिसर्स, लॉजिक चांगलं आणि पॉलिटिशियन्स बघा इंदिरा गांधी असतील, बिल गेट्स असेल, विश्वनाथ नाना असेल यांचं लॉजिक फास्ट आणि ज्या लोकांचं लॉजिक चांगलं ते लोक लायब्ररी किती फेल होतात फॉरएव्हर पार्ट लॉजिक चांगलं असतं. जे लोक लॉजिक वीक असतात ते लोक लायब्ररी कुठेही फसतात, चिटिंग होतात. लॉजिक लायब्ररी फार महत्त्वाचं. हे झालं तिसरं. पहिलं आपण म्हटलं इंट्रापर्सनल, सेकंड इंटरपर्सनल, थर्ड वर्ड, फोर्थ लॉजिकल. मग तुमचं लॉजिकल तुमचे टॅलेंट आहे का? युअर लॉजिकल इंटेलिजन्स हे तुमच्यामध्ये आहे का हे चेक करा. हे तुमच्या टॅलेंट असेल तुमच्या फील्डला 100% जाऊ शकतो. ओके नेक्स्ट नेक्स्ट स्लाइड. व्हिज्युअल इंटेलिजन्स व्हेरी इम्पॉर्टंट. व्हिज्युअल इंटेलिजन्स they become a good architect, इंटेरियर डेकोरेटर, इंटेरियर डिझायनर, ग्राफिक डिझायनर बघा, मेडिकल डॉक्टर्स, त्यानंतर तुमचं पेंटर्स, चित्रकार ठीक आहे यांच्यावरती ॲबिलिटी असते की त्यांची इमेजिन फार फार भारी असते. त्यांनी इमेजिन केलेल्या गोष्टी पेपर लिहायला चालतात बरोबर. मग तुमच्याकडे व्हिज्युअल इंटेलिजन्स आहे का? व्हिज्युअल पेशंट तर व्हिज्युअल पेशंट 100% तो डॉक्टर बनणार, तो आर्किटेक्चर बनणार, आर्किटेक्चर बनणार, तो सिव्हिल इंजिनियर बनणार, गॅरंटेड बनणार. त्याचं व्हिज्युअल इंटेलिजन्स स्ट्रॉंग आहे तो 100% सिव्हिल इंजिनियर बनणार, तो कॉम्प्युटर इंजिनियर बनणारच. हे मला सांगायचं कारण तुमच्यामध्ये टॅलेंट आहे. तर व्हिज्युअल म्हणजे इमेजिन पॉवर. इमेजिन पॉवर कुणाकडे असते? आपल्या राईट ब्रेनकडे असते. मग तुम्ही जर रोज ध्यान केलं, मेडिटेशन केलं, इमेज कल्पना केली तर तुम्ही जगातली कुठली गोष्ट तुम्ही अचीव करू शकता. इमेजिन पॉवरला फार महत्व आहे. आणि इमेजिन करणे म्हणजे काय कुठलं रॉकेट इमेजिन शांत बसते आणि तुम्हाला काय बनायचं ते व्हिज्युअलाइज करते, एक चित्र तयार करते, एक मूवी तयार करते. जर ती मूवी रोज बघली, रिटेक केली. आता आपण लोकांच्या टीव्ही बघा, इतर ऍक्टरच्या मूवी बघायला बंद करा, स्वतःची मेक ओन मूवी तयार करा आणि ती रोज बघायला चालू करा. जर बघितली तर तुमच्याला मी अशा गोष्टी करायला चालू करू. तुम्ही जे नाही ते बोलू शकता. डझंट मॅटर तुम्ही कुठं म्हणतो. मी नाही सांगतो तुमचं नो बॅकग्राऊंड डझंट मॅटर. तुम्ही ते ठरवलं होतं असं होऊ शकतो. ते काय इमॅजिन करा. व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट नेक्स्ट म्युझिकल इंटेलिजन्स, ॲबिलिटी टू एन्जॉय, परफॉर्म अँड कॉम्प्रेस इज म्युझिकल डिरेक्टर. म्युझिकल प्राइज बघा मी तुम्हाला सांगितलं, लता मंगेशकर असेल, सोनू निगम असेल, पंडित रविशंकर असेल किंवा ए आर रहमान असेल. ए आर रहमान हा बीई कॉम्प्युटर आहे. मी आजही रिपीट करतो, डिग्री डझंट मॅटर. डिग्री फक्त आपल्याला कशाला लागते? एक बेस असायला पाहिजे. परंतु प्रोफेशनल डिग्री का म्हणतो? तुम्ही इंजिनियर का बनवतो, डॉक्टर का बनवतो? कारण इंजिनियर तुम्ही बनलं तर तुम्हाला भविष्य आयुष्यात कसं बनता येतं, तुम्हाला एखादी एक्झाम देता येते. तुम्ही समजा उद्या तुम्ही एक्झाम मध्ये तुम्हाला तुम्ही एमपीएससी सिलेक्ट नाही झाला, युपीएससी झाला तर तुमच्या डिग्री असते, तुम्ही नोकरी करू शकता, स्वतः व्यवसाय करू शकता, उद्योगपती बनू शकता. आणि प्रोफेशनल डिग्री असणं फार महत्त्वाचं. प्रोफेशनल डिग्रीकडे बघण्या लोकांचा दृष्टिकोन वेगळा आहे. एक साधा प्लेन ग्रेड असणं आणि प्रोफेशनल डिग्री असणं त्यात जमीन फरक आहे. रिपीट सांगेल, कधीही प्रोफेशनल डिग्री घ्या, त्यासाठी करा, रात्रदिन अभ्यास करा, हार्डवर्क करा. हार्डवर्क शिवाय जगात पर्याय नाही. म्हणून सांगतो प्रोफेशनल डिग्री तुम्ही कधीही घ्यायची सोडली नाही पाहिजे. लता मंगेशकर बघा त्या फील्डमध्ये टॉपला गेला, सोनू निगम हे तो फील्डमध्ये टॉपला गेला, पंडित रविशंकर असेल किंवा ए आर रहमान असेल, काय गेले? त्यांच्याकडे ते टॅलेंट होते. तर आपण चेक करूया आपल्याला ते टॅलेंट आहे का. जर असेल तर आपण त्या फील्डमध्ये तो टॉपला नक्की घेतो. नेक्स्ट प्लीज. नेक्स्ट स्लाइड. नेचर स्मार्ट. नेचर स्मार्ट काय बघा, बिल असेल किंवा डेव्हिड सुझुकी असेल, यांच्यामध्ये निसर्गाने टॅलेंट दिले नाही, भयंकर टॅलेंट दिले आहे. हे लोक बिकम गुड फॉरेस्ट ऑफिसर, एमएससी ऍग्री किंवा एन्व्हायरमेंटल इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर, बीटेक इंजिनिअरिंग, मेडिकल डॉक्टर, सायंटिस्ट, हवामान शास्त्रज्ञ ह्या फील्डमध्ये जाऊ शकतात. कारण हे लोक नेचर जवळ असतात आणि हे लोक गार्डनिंग मध्ये मोठं काम करू शकतात, निसर्गात मोठं काम करू शकतात. तर एवढं मोठं फील्ड तुमच्याकडे आहे की तुमच्यामध्ये कुठलं निसर्गाने दिले टॅलेंट. एकूण 8 आहे तर त्यामध्ये आपलं कुठलं आहे
आणि प्रत्येकामध्ये हे सगळे असतात. प्रत्येक माणसामध्ये हे इंट्रापर्सनल असतो, प्रत्येक माणूस हा इंटरपर्सनल असतो, प्रत्येक माणूस हा लॉजिकल असतो, प्रत्येक माणूस हा म्युझिकल स्मार्ट असतो, प्रत्येक माणूस हा व्हिज्युअल स्मार्ट असतो, कायनेटिक स्मार्ट असतो, पण त्यामध्ये थोडं कमी जास्त. तुम्ही जर फोकस केला तर ते स्किल मित्र स्किल कॅन बी डेव्हलप. आपण ज्या जन्म घेतो आपल्याला बोलता येत नाही. नॉलेज प्लस स्किल एज्युकेशन असते. तुमच्या नॉलेज आहे पण स्किल नाही, तुमच्या डिग्रीला झिरो आहे. तुम्ही एज्युकेशन घेतलं तर स्किल आपलं सध्या जमाना स्किलचा आहे. फक्त तुम्ही अपडेट घेतलं, स्किल तुम्ही अक्वायर केलं. स्किल कॅन बी अक्वायर्ड. आज जगामध्ये स्किल्ड लोक मिळतच नाही. त्याचं कारण काय? आपण स्किल्ड एज्युकेशन आपण घेतलं पाहिजे. आणि मला काय सांगायचं, तुमच्याकडे जर नॉलेज असेल, तुम्ही स्किल अक्वायर केलं, तुम्ही लाईफमध्ये जाल. जसं लहान मुलं जन्म घेतो, भाषा येत नाही नंतर ते शिकतं, ते स्किलच आहे ना. लक्षात घ्या. तसं स्किल तुम्हाला लहानपणी तुम्ही पोहायला शिकला, तुम्ही स्किल अपडेट केलं, तुम्ही सायकल चालवता, आता गाडी चालवता, कार चालवता, का ते तुम्ही स्किल अक्वायर केलं. स्किल कॅन बी अक्वायर्ड. तुम्ही ते डेव्हलप करू शकता. म्हणून तुम्ही असं एज्युकेशन घेतलं पाहिजे ज्यामध्ये नॉलेज पण आहे, टेक्निकल आहे का, हे जे स्किल पण आहे, ते जर तुम्ही घेतलं तर तुमच्या जीवनाला काहीतरी लाईफमध्ये फार. आणि पहिले एक राहून गेले आहे, पहिलं जे आहे इंट्रापर्सनल स्मार्ट. ते लोक इंट्रापर्सनल स्मार्ट असतात. ते लोक दे गुड फिलॉसॉफर, ते गुड मॅनेजमेंट गुरु, ते मॅनेजमेंट जाऊ शकतात. बरोबर. ते स्वतःचा कंपनी बिकम एंटरप्रेनर, ते स्वतः उद्योजक बनू शकतात, ते साधू बनू शकतात, ते फिलॉसॉफर बनू शकतात, ते सायकोलॉजी बनू शकतात. बरोबर आहे. ते आणि सगळ्यात महत्वाचं त्यांच्यामध्ये स्वतःला ओळखतात. सेल्फ म्हणजे स्वतःच्या भावना ओळखतात. तर असे प्रत्येकामध्ये 8 टाईपचे टॅलेंट आहेत. तर आपण चेक केलं पाहिजे आपल्यामध्ये कुठलं टॅलेंट आहे. जर आपण ह्याच्यावर आणि प्रत्येक सगळं प्रत्येक मुलामध्ये मुलीमध्ये निसर्गाने हे सगळे टॅलेंट दिले आहेत. फक्त कमी जास्त प्रमाणे आपण जर ते काम केलं तर ते वाढू शकतं. हे अतिशय महत्वाचं. नेक्स्ट कायनेटिक इंजिनियर्स हे तर महत्वाचं. ability to use find the gross motor skill and sport they performing the arts or artists हे लोक 100% they will become a mechanical engineer. त्यानंतर ते लोक फिजिकल थेरपिस्ट बनू शकतात. अक्षय कुमार ते ऍक्टर बनू शकतात, डॉक्टर बनू शकतात, डान्सर बनू शकतात. हे बघता अक्षय कुमार आहे, सचिन तेंडुलकर आहे, डॉक्टर दीपक चोप्रा आहे, मायकल जॅक्सन आहे, तो आता ऑलरेडी वर गेलेला आहे, आणि कोण आहे फराह खान आहे. त्यांच्यामध्ये टॅलेंट आहे. मग तुम्ही चेक करा की तुमच्या तिकडे टॅलेंट आहे, पण कुठे आपण दडून बसले त्या बाहेर काढायची वेळ आली. तर एवढंच टॅलेंट प्रत्येकामध्ये असतं. हे लोक सगळे टॉपला गेले. बरोबर. तर त्यांनी त्या टॅलेंटचा यूज केला. पॉवर जर यूज नाही केली तर आपण काय करू? जसं तुम्हाला मी सांगतो की रामायणामध्ये आपण जेव्हा रामायण पाहतो, हनुमानाकडे एवढी पॉवर, पण त्याला माहिती माझी एवढी पॉवर आहे. तो पॉवरलेस झाला होता. त्यावेळी जांबवंताचं जेव्हा काउन्सिलिंग केलं, ते प्रमोटिंग केलं, जसं मी तुमचा आता करतो. जांबवंत काय केलं, अरे पौंपुत्र आहे, तो हनुमान आहे, तो उडू शकतो, हवेत उडू शकतो, तो फार मोठा आहे, तो बलवान आहे, फलाटे आहे. आणि मग त्या हनुमान पुढे काय केलं, इतिहास आपला सांगतो, तो पर्वत उतरून आणला. तसं तुमच्यातला प्रत्येक माणसामध्ये हनुमान काढलेला आहे. त्याला काम आहे आमच्यासारख्या लोकांचा हनुमान जागा करायची. जर जागा झाला तर तुम्ही बिकम गुड इंजिनियर, गुड डॉक्टर, गुड कलेक्टर, गुड पॉलिटिशियन, गुड ह्युमन बिईंग आणि गुड बिझनेसमॅन असो. ही आज तुम्हाला मला सांगायची आहे. मित्रांनो, जागे व्हा. आता झटकून टाका, आळा झटकून टाका. आणि आळूचा सगळ्यात मोठा क्षेत्र टाकतोय. सगळं संगती बदला, सवय बदला, आणि तुमच्या कामाला लागा, प्लॅन करा. आयुष्यातला प्रत्येक दिवस आपण येणार नाही. जर तुम्ही प्लॅन करा तर तुमचं पुढचं आयुष्य अतिशय गोल्डन असणार आहे. नेक्स्ट प्लीज. नेक्स्ट. मित्रांनो, शेवटी असं सांगतो, a drop of water falls in the lake, there is no any identity. But it falls in a leaf of lotus, it shines like a pearl. So we need to choose the best place where we can shine. We can shine. आणि सांगायचं another thing, the lake मध्ये पडला तर काय फैली नसते. There is no identity. But falls in the leaf of the lotus, तो कमळावर पडला, तो मोत्यासारखा चमकतो. तसं तुम्ही असं फील्ड निवडा जिथे तुम्ही शाईन ऑन. कोहिनूर फिरण्यासारखं तुम्ही चमकाल. बरोबर. आणि ते फील्ड जर तुम्ही निवडलं तर तुम्ही जगात महान व्यक्ती बनू शकाल. मला एकच सांगायचं. आणि आज शेवटी मोर ऑफ द स्टोरी क्लोजिंग करता एकच सांगतो, जीवनामध्ये स्वतःचा प्लॅन डिझाईन करा. आजच करा, आज करा. जे लोक आजचं काम आज करतात, जगामध्ये 2 एनर्जी आहेत, एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. एक दैवी शक्ती आणि राक्षसी शक्ती, 2. एक डिवाइन पॉवर, तुमची डेव्हिल पॉवर, एक गोल्डन एनर्जी, ब्लॅक एनर्जी. तर जे लोक आजचं काम आज करतात त्यांच्यातनं गोल्डन एनर्जी बाहेर, त्यांच्यात दैवी शक्ती बाहेर येते. जे लोक आजचं काम उद्या करतात
त्यांच्यातनं आसुरी शक्ती बाहेर येते, त्यांचं जर ब्लॅकनेस बाहेर येते. म्हणून मला तुम्हाला आजचं काम आज करा, घरी जावा, आज एक वही आहे, डायरी घ्या, तुमचं लिहा मिशन स्टेटमेंट, जीवन में क्या बनना चाहता हूँ, क्या करना चाहता हूँ, किस तरह से जीवन जीना चाहता हूँ, हे तुम्ही करा. मला खात्री आहे तुम्ही फिक्स करा आज, आय वॉन्ट टू बिकम इंजिनियर, आय वॉन्ट टू बिकम डॉक्टर, हे फिक्स करा. आणि प्रोफेशनल डिग्री घ्या, अकॅडमिक डिग्रीकडे जाऊ नका, भले मेहनत घ्या, डझंट मॅटर. काय मुलं 35 मार्क पडली ते बिकम गुड इंजिनियर, काय लोक बायोलॉजी 35 मार्क होते बिकम गुड डॉक्टर. तर तुम्ही लाईफ मध्ये असं बना, जिद्द बाळगा, मला हे बनायचं आहे. तुम्ही प्लॅन करा, प्लॅन करा, एक नक्षा तयार करा, नक्षावर काम करायला चालू केलं तर तो नक्षा तुमच्या घरात लावा, आज सांगतो तुमच्या साईडला फोटो लावा. आणि इमोशनल ड्रीम लिहा, माझ्या आईसाठी मला काय करायचं, माझ्या वडिलांसाठी मला हे द्यायचं आहे, माझ्या भावासाठी हे करायचं आहे, ते तुम्ही समोर चिपकावून राहू, माझं चॅलेंज आहे, रोज त्याकडे बघा. असं तुम्ही केलं, मला छात्री आहे, तुम्ही लाईफ मध्ये फार पुढे जाणार आहे. आणि त्यावेळेस तुम्ही म्हणतात की सरने मला आम्हाला सांगितलं ते आज खरं झालं. तसं मेहनत तयार ठेवा. शेवटी पूजन कथा एकच सांगतो, नन्ही चिटे जो दाना लेकर चढ़ती है, चढ़ती दीवारों से 100 बार फिसलती है. हे कविता लिहिल्या हरिवंश बच्चननी बघा. नन्ही चिटे जब दाना लेकर चढ़ती दीवारों से 100 बार फिसलती है, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने के लिए हार नहीं होती. लहरों से डर करना होगा पार नहीं होती, कोशिश करने वाले कभी हार नहीं होती. असफलता एक चुनौती, स्वीकार करो, क्या कमी रहे देखो और स्वीकार करो. जब तक सफल न हो नींद चैन त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर वो भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नव्हती, कोशिश करने वाली कभी हार नव्हती, कभी हार नव्हती. तर लाईफ कोशिश करा, बरोबर आहे. हार मानू नका जीवनामध्ये, संगती चांगली ठेवा, बरोबर आहे. वाईट संगती सोडून टाका आज, बरोबर आहे. चांगला डिसिजन घ्या लाईफ मध्ये, आणि आयुष्यामध्ये परत एकदा चांगलं मन प्रयत्न करा. गेले 1 तास तुम्हाला ऐकून घेतलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. विशेषतः संस्थेने नियोजन चांगलं केलं, आज एक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हा नॉलेज भेटलं मित्रांनो, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. पुढचं तुमचं भावी आयुष्य अति सुखात जाऊ, तुमचे जे ड्रीम्स आहेत ते ड्रीम्स वास्तवमध्ये येऊया अशी सत्तेच्या करूया. आणि मला वाटतं लोंढे सरांचं मी धन्यवाद देतो, तुमच्या सातारा पॉलिटेक्निक धन्यवाद देतो, सर्व टीचिंग स्टाफला धन्यवाद देतो, आणि जे विद्यार्थी पालक म्हणाले त्यांना धन्यवाद देतो. आणि पुढच्या तुमच्या भविष्याला मी आज शुभेच्छा देतो. आणि परत एकदा सांगतो, परत एकदा चूज बेस्ट करिअर. तुम्ही 10वी नंतर डिप्लोमाच्या ऍडमिशन करा, डिप्लोमा ऍडमिशन घ्या. जर डिप्लोमा झाला तुम्ही डिग्री होणार. 10वी नंतर 3 नंतर तुम्ही डिप्लोमा. आज माझा एक मित्र आहे की जो मी BSc केलं आणि मी त्याने काय केलं, डिप्लोमा केला, तो डेप्युटी इंजिनियर झाला, लाईफ मध्ये फार पुढे गेला. तुम्हाला सांगायचं, डिप्लोमा तुम्ही इंजिनिअरिंग घेतलं, गुड इंजिनियर. अपील वन सेकंड, तुमचं एकच ध्येय ठेवा, गुड ह्युमन बीइंग. आणि परत तुम्हाला धन्यवाद देतो, इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सर. मी सर्व पार्टिसिपेंट्सना सुद्धा थँक्यू म्हणतो. तुम्ही पेशंट राहून सरांचा प्रोग्राम मनपूर्वक ऐकलात. तर जर विद्यार्थी मित्रांना तुमच्या जर काही शंका असतील, प्रश्न असतील, तर तुम्ही चॅटबॉक्स मध्ये मांडू शकता किंवा सरांना विचारू शकता. तर आपण त्याच्यासाठी पुढील 5 मिनिटं ठेवलेली आहेत. जर कोणाला काही शंका असतील तर 5 मिनिटाचा वेळ दिलेला आहे, तुम्ही चॅटबॉक्स मधून विचारा किंवा थेट विचारलं तरी सुद्धा चालेल. फक्त तुमचा माईक त्याच वेळेला फक्त ऑन ठेवायचा आहे आणि इतर वेळेला ऑफ करावं लागेल तुम्हाला. जर कोणाला जर शंका असतील त्या विद्यार्थी मित्रांनी विचारले तरी चालते. माझं आपल्या पालकांना, विद्यार्थ्यांना असेल तर मला शंका ठेवू नका, मला विचारा. क्वेश्चन असतील तर रिगार्डिंग करिअर गायडन्स आता सगळं क्लिअर झालं. मला वाटतं मला काही शंका राहिलेली नाही. पालकांना काय शंका ते विचारा, मुलांना विचारा. ओके, बिंदास विचारा. घाबरू आता तुमचा जुन्या गोष्टी काढून टाका. मला फेथ तुमचा बिलीफ स्ट्रॉंग ठेवा, लक्षात घ्या. एक नवीन बिलीफ क्रिएट करा. सर, माझा प्रश्न साठे सरांना असा आहे की या लॉकडाऊन पिरियड नंतर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेताना एखाद्या संस्थेमध्ये किंवा इन्स्टिट्यूट मध्ये कोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजेत? सुंदर प्रश्न विचारला सरांनी. सर बेसिक सांगतो मी असं की आपण एज्युकेशन कुठे घेतो डझंट मॅटर. ही संस्था कशी आहे, तिथलं मॅनेजमेंट कसं आहे, तिथला टीचिंग स्टाफ कसा आहे, आपल्या घराजवळ आहे का, असा विचार केला पाहिजे. हे अति विचार केला पाहिजे. आणि शेवटी आपण जगाच्या पाठून कुठे जरी गेलो एज्युकेशन सगळीकडे एकच असतं. एज्युकेशन जगाच्या पाठून एकच आहे. आपल्या घराजवळ आहे का, शिक्षक चांगले आहेत का, आपल्या मुलांना सोयीस्कर आहे का, तो घरी जाऊ शकतो का, हे जर तुम्ही केलं, मला वाटतं तुमच्या जवळची संस्था आहे
मी काय प्रमोशन करत नाही, पण मला वाटतं मी जे अनुभवलेलं आहे तिथे मी गेले त्या संस्थेत माझे गेले 10 वर्ष अनुभव आहे सर. त्याची मॅनेजमेंट काम चांगला आहे. तर तुमचा मुलगा तुम्ही जवळ डोळ्यासमोर राहू शकेल, तर तुम्ही तुमचा काही विचार करायला हरकत नाही असं मला वाटतं. ओके, थँक्यू सर. आणखी कोण असेल तर विचारा सर. विद्यार्थी कोण विचारतो? विद्यार्थी आहे विचारणारा प्रश्न? आजचे विद्यार्थी खूप सिन्सिअर आहेत, सगळे टॅलेंट आहेत विद्यार्थी, नाही समज दिसतं. दे आर लिस्निंग व्हेरी सिरियसली. विचारा विद्यार्थी, प्रश्न विचारा. सौरभ गायकवाड प्रश्न विचारणार आहात दिसतो तुम्ही. सौरभ विचार प्रश्न. सौरभ आणि दोन पालक विचारणार प्रश्न. पालक. हॅलो सर. हॅलो हॅलो, बोला बोला, ऐकतोय. हा विचारा, तुमचा प्रश्न काय असेल ते विचारा. विचारा प्रश्न विचारा. आपण बोललो की विचारायचं. माईक अनम्यूट करून विचारा प्रश्न. माईक अनम्यूट करून विचारा प्रश्न. हॅलो. हा बोला. नमस्कार सर. नमस्कार, बोला बोला, प्रश्न विचारा. हा बोल बोला. घाबरतात. प्रश्न विचारायला एवढी वेळ लावा. विचारा ना, काय काय घाबरतो? घाबरू नका, विचारा. जर तुमचा प्रश्न असेल तर थेट विचारा. हॅलो. एक तास मला आहे. हा बोला बोला, प्लीज विचारा. हा सर, कम्प्युटर सायन्स इंजिनियर आहे ना? हॅलो. बोल, ऐकतोय, बोल प्लीज बोल. हा, कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग मध्ये सब्जेक्ट कोणकोणते असतात सर? आता ते कॉम्प्युटर सायन्स मध्ये आता त्या एक्सपर्ट आय एम नॉट एक्सपर्ट, लोंढे सर सांगतील. सर आपल्या इथे बनगोसावी सर आहेत, एचओडी आहेत कॉम्प्युटरचे. बनगोसावी सर कंटिन्यू करा. त्यांच्या प्रश्नाचं तुम्हीच उत्तर देऊ शकता. त्याला शंका आहे की कुठले सब्जेक्ट्स असतात, तर त्याच्या भाषेत त्याला समजेल असेच सांगा, म्हणजे लक्षात येईल. फर्स्ट इयर मध्ये तर बेसिक सायन्सचे रिलेटेड सब्जेक्ट असतात. मॅथ, केमिस्ट्री, त्यानंतर इंग्लिश. सेकंड सेमिस्टर मध्ये तुम्हाला तुमचे डिपार्टमेंटचे जे काय असतात कोर सब्जेक्ट चालू होतात. त्यामध्ये सुरुवातीला प्रोग्रामिंग इन सी हा लँग्वेजचा सब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोग्रामिंगच्या रिलेटेड त्याच्यामध्ये शिकायला. त्या संदर्भात नंतर सेकंड इयर मध्येच डेटा स्ट्रक्चर असेल किंवा बाकीचे प्रोग्रामिंगचे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग असेल, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग असेल, यासारखे सब्जेक्ट असतात. म्हणजे आपण जसं छोटस ऍप जर करायचं असेल तर त्यासाठी अँड्रॉइड ऍप्लिकेशन लागतं, तर त्याचा सब्जेक्ट पण आपल्या ह्याच्यामध्ये आहे. हॅलो. सिलेबस. हा बोला. प्रश्न आणखी काय कोणाची बोला. अजून कोण आले प्रश्न विचारत का? नाही काय नाही. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आता प्रश्न लगेच जर सुचत नसतील तरी तुमचे प्रश्न तुम्ही आमच्या ज्या माध्यमातून तुम्ही जॉईन झाले, ज्या ग्रुपवरून तुम्ही या कार्यक्रमाला जॉईन झालेला आहात, त्यांना तुम्ही ते प्रश्न विचारा. ते आमच्यापर्यंत प्रश्न येतील आणि आम्ही तुम्हाला पुढच्या त्या प्रश्नांची उत्तर देऊ शकतो. कार्यक्रमाची इथे सांगता होते, तर बनगोसावी सर सगळ्यांचे माईक म्यूट करा. बोल. तर आज
या कार्यक्रमाची आपण इथे सांगता करतोय. तर आजच्या कार्यक्रमाचे आपले प्रमुख श्रोते माननीय श्री नानासाहेब साठे, रिनाउंड पर्सनॅलिटी. सर तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये कोच आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. तुम्ही म्हणताय की मी फक्त काउन्सिलर आहे आणि तुमचं जे लेक्चर झालं, तुमचा जो सेशन झाला तो मला वाटते 10वी आणि 12वीच्या मुलांसाठी तर उपयोगी होताच, पण कुठल्याही वयाच्या व्यक्तीने ते ऐकलं तर ते त्याला उपयोगी पडलेलं नाही. इव्हन ते म्हणजे त्याचं तुम्ही एवढं त्याला ब्रॉड केलाय कार्यक्रमाला, एवढा त्याला कंटेंट इतका त्याचा फास्ट ठेवलाय, कोणीही ऐकलं तरी त्याला इंटरेस्टिंगच वाटणार आहे. तर त्याच्यासाठी तुमचं सर खूप खूप आभार आणि अतिशय छान कंटेंट तुम्ही सादर केलं. तर विद्यार्थी मित्रांनो, हॅलो, हा कोण बोलतोय? बोला, तुमचा प्रश्न असेल तर. सर म्यूट करा, नाही तर सर बनगसोय सर म्यूट ऑल. हॅलो, बनगसोय सर, प्रश्न असेल तर डायरेक्ट विचारा, मध्ये मध्ये डिस्टर्ब करू नका. प्रश्न असेल तर विचारा. ठीक आहे. तर या कार्यक्रमामध्ये सरांनी अतिशय महत्वाची अशी सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे की तुमचं टॅलेंट कशामध्ये आहे ते तुम्ही ओळखा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला करिअर करायचंय. जर तुम्हाला तुमचं टॅलेंट जर ओळखता आलं, जर तुम्ही ते ओळखलं म्हटला तर तुमच्या पुढे जगातल्या सगळ्या गोष्टी उभ्या राहतील, तुम्हाला त्या जगातल्या सगळ्या गोष्टी मिळतील. आपल्याला समस्या हीच आहे की आपल्याला लक्षात येत नाही की आपलं टॅलेंट कशामध्ये आहे. आणि याच्यासाठी म्हणून जरी या कार्यक्रमानंतर जरी कुणाला नानासाहेब साठे यांना संपर्क जरी करायचा असेल तरी ते सुद्धा संपर्क करू शकतात. तर पुन्हा एकदा मी सर तुम्हाला तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्हाला देऊ इच्छितो तुमच्या कंटेंटसाठी. आणि हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व आपल्या विद्यार्थी मित्रांनी पालकांनी ऐकला, तर त्यांचं सुद्धा इथे मी खूप खूप आभार मानतो. आणि या पद्धतीने प्रतिसाद सर्वांचा राहील अशी मी अपेक्षा करतो आणि हा कार्यक्रम इथे संपला असे मी जाहीर करतो. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो. हॅलो सर. हा बोला. थँक्यू सर. थँक्यू. बोला, प्रश्न बोला काय असेल तर. सेम सेशन तुम्ही युट्यूब वरती पाहू शकता. हा, ती एक सूचना देतो सगळ्यांना की त्याचा हा सेशन तुम्हाला रेकॉर्डेड आहे आणि युट्यूब वरती न्यू सातारा पॉलिटेक्निक या चॅनल वरती तुम्हाला हा सेशन पुन्हा एकदा बघायला मिळेल. शिवाय ज्या व्हॉट्सअप ग्रुपवरून तुम्ही जॉईन झालेला आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सुद्धा याची लिंक पुन्हा पाठवण्यात येईल. ज्यांना हा सेशन अटेंड करता आले नाही अशा तुमच्या विद्यार्थी मित्रांना या सेशनसाठी तुम्ही पुन्हा हा सेशन पाहू शकता युट्यूब लिंक मार्फत. तर धन्यवाद. आणि सर्व विद्यार्थी मित्रांना आणखी एक सूचना अशी की आमच्या कॉलेजकडून ऑनलाईन क्विज कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केलेले आहे आणि त्या क्विज कॉम्पिटिशन मध्ये ज्या विद्यार्थ्यांना 40% पेक्षा जास्त मार्क्स पडतील तर त्यांना ऑनलाईन सर्टिफिकेट सुद्धा देण्यात येणार आहे. तसेच 11वीला प्रवेश असेल किंवा डिप्लोमा प्रवेश असेल तर बेसिक सायन्सचे मग त्यामध्ये बेसिक केमिस्ट्री, फिजिक्स आणि मॅथ्स आणि इंग्लिश याचे बेसिक लेक्चर सुद्धा रोज अर्ध्या तासासाठी आपल्या कॉलेजकडून प्रसारित होणार आहेत. तर ते तुम्हाला युट्यूब आमच्या चॅनलवर दिसतील आणि व्हॉट्सअप वरती त्याच्या लिंक पाठवल्या जातील. तर हा जो लॉकडाऊनचा जो काळ आहे याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी सुरक्षितता घ्या, आपल्या घरच्यांची सुद्धा काळजी घ्या आणि घरीच राहायचं आहे. सर. हॅलो, हा कोण बोलतोय? हॅलो, हा बोला पटकन. हा सर, ती तुम्ही आता बोलला ना ऑनलाईन क्विज आहेत, मग त्याची लिंक पाठवा जावा ना ग्रुपवर. ऑनलाईन क्विज आहे त्याची लिंक येईल तुम्हाला. ऑनलाईन क्विजची आजच म्हणजे ऑलरेडी लिंक आलेली आहे त्याची, तुम्हाला ते शेअर केली जाईल तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती. तर तुम्ही ती पाहायची आहे लिंक आणि त्याचे प्रश्न उत्तर द्या आणि सर्टिफिकेट त्याचं मिळू शकतं. शिवाय आजच्या कार्यक्रमाचं सुद्धा ज्यांनी अटेंड केलेलं आहे त्यांचं तुम्हाला ईमेलद्वारे त्याचं तुम्हाला सर्टिफिकेट सुद्धा पाठवण्यात येईल. तर पुन्हा एकदा सर्वांना मी धन्यवाद देऊ इच्छितो आणि स्पेशली आमचे
आमचे गाईड श्री नानासाहेबसाठी पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप धन्यवाद. हा कार्यक्रम इथेच संपन्न होतोय असं मी जाहीर करतो. थँक्यू.